श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री रामचंद्राय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वतीर्थमयी माता सर्वदेव मय पिता मातरं पितरं तस्मात् सर्वयत्नेन पूजयेत्. श्री गणेशाय नमः. श्री एकवीरा स्तोत्रम्. एकवीरा महामाया पार्वती गिरिशा प्रिया गौरी कराली किंकाली विष्काली च महाप्रिया भैरवी उमा रमा चंडी महालक्ष्मी कुलेश्वरी महासरस्वती दुर्गा मृडाणी चंडिकांबिका आर्या दाक्षायणी चैव गिरिजा मेनकात्मजा. रणे राज्य भवे दूते विवादे प्राणसंकटे नदी प्रतरणे घोरे सर्वत्र विजयो भवेत्. नामाष्टां दशकं चैव प्रातरुत्थ्यात यः पठेत् तस्य गृहे भयं नास्ति व्याधिभ्यश्च तथैव च. दुर्गातिं तारिणीं घोरा दधाति च प्रजापशुं सिद्धिकामो लभे सिद्धि पठे स्तोत्रम् इदं शुभं. प्राप्नोति च स्थिरां लक्ष्मी सतारो गच्छ मङ्गलम्. आदिष्ठवान् यथा स्वप्ने मार्कण्डेय मुनि स्वयं भक्त्या नित्यं स्तोत्रं पठेत् भक्ति समन्विता प्राप्नोति देवी सायुज्यम् एकवीरा प्रसादता. इति श्री एकवीरा देवी स्तोत्रं सम्पूर्णम्. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्. आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम्. सीताकांत स्मरण जय जय राम. श्री राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. श्री राम जय राम 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 श्री राम जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्री राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. काल आपण विश्वामित्र ऋषी आणि श्रीरामचंद्र प्रभू हे मिथिलानगरमध्ये प्रवेश केल्याचे वर्णन ऐकलो आणि तिथे प्रवेश करायच्या आधी अहिल्याचा उद्धार पण झालेली कथा ऐकलो. त्याच्या आधी भगीरथ राजाने पृथ्वीवरते गंगेला अवतरलेली कथा पण आपण ऐकलो. आता आपण काल शिवधनुष्य वर श्रीरामांनी प्रत्यंचा चढवली आणि त्याच्यामुळे त्या शिवधनुष्याचा भंग झाला आणि त्या भंगामुळे पूर्ण पृथ्वी थरथरली म्हणे आवाजाने आणि पूर्ण मिथिला नगरी घाबरून गेले आवाजाने. इतका प्रचंड आवाज होता त्या धनुष्य मोडल्याचा. ते सीतेच्या कानावर सुद्धा पडले. सीता घाबरून जाती. ती आपल्या कक्षात असते आणि ती म्हणते आवाज कशाचा आला म्हणून ती मैत्रिणींना विचारत असते. तितक्यातच एक दासी आनंदाने धावत धावत येते
सीतेकडे आणि सीतेकडे येऊन सांगते की वाल्मिकी रामायणामध्ये हे वर्णन आहे. सीतेकडे येऊन असे सांगते की देवी, अयोध्येचे इक्ष्वाकू वंशाचे महाराज दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र विश्वामित्रांसोबत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या राज्यसभेत ठेवलेले शिवधनुष्यावर ते प्रत्यंचा चढवले आणि त्या शिवधनुष्याचा भंग झाला असे म्हणून सांगते. आणि त्यावेळेस सीता विचारती, मग ते आहेत का अजून तिथेच? तर त्यावेळेस ती दासी म्हणती, हो आहेत, खूप सुंदर आहेत, तरुण आहेत एकदम. काही काही वेळेस असं होतं ना की खूप मोठे, पहिल्या काळामध्ये एक राजा बरेच विवाह करायची प्रथा होती, तर त्याप्रमाणे तर नसेल ना असं एकदम सीताच्या मनात येतं असं की असं तर नसेल, कोणीतरी मोठा राजा येऊन शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवला आणि शिवधनुष्याचे भंग झाले, असं तर नसेल ना. म्हणून तिच्या मनात शंका येतच असते. तितक्यात ती दासी म्हणते, नाही, तो जे रामचंद्र प्रभू जे आलेले आहेत ना ते इतके देखणे आहेत, श्यामवर्णाचे आहेत, तरुण आहेत आणि त्यांच्यामध्ये विलक्षण तेज आहे असे म्हणून सांगते. हे सगळं ऐकल्यानंतर सीतेला वाटते, मला पण एकदा रामचंद्रांना बघायची आहे, इच्छा आहे. मग ती तिच्या सख्यांसमोर ती इच्छा प्रकट करते. तर त्यावेळेस तिचे सगळे सख्या तिची अवस्था ओळखून तिला एक जाळीदार खिडकीजवळ घेऊन जातात आणि सीता अत्यंत संकोचाने लपून छपून अलगदपणे त्या दिशेने पाहू लागली जिथे राम उभे आहेत. जेव्हा तिची नजर प्रथम श्रीरामांवर पडली तेव्हा ती क्षणभर स्तब्ध झाली. श्रीरामांचे तेजस्वी श्यामवर्णी कमलासारखे सुंदर नेत्र, शांत मुखमंडळ आणि दिव्य पुरुषोत्तम रूप पाहून सीतेचे मन पूर्णपणे त्यांच्यात गुंतून गेले म्हणे. आपल्याला असं म्हणजे आपल्या काळात बरं का, पहिल्यांदा आपण जेव्हा दाखवण्याचा कार्यक्रम होतो आणि लग्न ठरल्यानंतर बघावंसं वाटतं, मग त्यावेळेस आपल्याला जे आपल्या मनात ज्या भावना उत्पन्न होतात ते सगळं इथे वर्णन केलेलं आहे. पण आजकालच्या काळात तसं नाही आहे बरं का, ते भावनाच राहिल्या नाहीत. काय एकदम अमोरासमोर थांबून बोलतात, डोळ्यात डोळे. पहिले लग्न झाल्यानंतर सुद्धा कितीतरी दिवस पतीच्या नजरेत नजर घालून बोलायची हिंमत नव्हती. म्हणजे भीती नाही, ते एक आदर होतं. तर तसंच सीतेची अवस्था झालेली आहे. जेव्हा तिची नजर प्रथम श्रीरामांवर पडली तेव्हा ती क्षणभर स्तब्ध झाली. श्रीरामांचे तेजस्वी रूप बघितली आणि सीता रामांचे रूप आपल्या नेत्राद्वारे हृदयात साठवून ठेवते. जणू डोळे मिटले तर ते रूप हरवून जाईल अशी भीती वाटते. ती डोळ्याची पापणी सुद्धा उघडझाप करत नाही, कारण तिला वाटते की ते रूप निघून गेले तर उघडझाप करताना, म्हणून ती उघडझाप सुद्धा करत नाही. त्या क्षणी सीतेसाठी संपूर्ण जग थांबले होते. तिचे मन, प्राण, भावना काही श्रीरामांच्या चरणी अर्पित झाले. हाच त्यांचा दिव्य प्रेमाचा आरंभ मानला जातो. हे झाले वाल्मिकी रामायणामधले वर्णन. आणि रामचरितमध्ये कसं वर्णन केलेले आहे, शिवधनुष्य भंगल्यानंतर संपूर्ण सभागृह म्हणजे राज्यसभेत सभागृहात आश्चर्य, आनंद आणि जयघोष पसरला. देवांनी पुष्पवृष्टी केली म्हणे. ऋषीमुनी आनंदित झाले आणि राजा जनकाच्या डोळ्यातून समाधानाश्रू निर्माण आले. त्यावेळी सीता हातात सुवर्णमाला घेऊन अत्यंत लाजत मंद गतीने श्रीरामांकडे पुढे सरकत होती. तिच्या पावलामध्ये संकोच होता, पण अंतःकरणात अपार आनंद आणि परमसमाधान होते. सीतेची त्यावेळची मनस्थिती अशी वर्णिली जाते, तिच्या मनात एकच वेळी लज्जा, प्रेम, आदर आणि भक्तिभाव भरून राहिला होता. ज्यांना ती मनोमन पतिरूपाने स्वीकारले तेच आज माझ्या समोर उभे आहेत. म्हणजे असं असतं ना की लग्न व्हायच्या अगोदर
ज्यांना उत्सुकता असते, म्हणायला लागले ना, आजकाल ही भावनाच राहिले नाहीत की पती कसा राहायला पाहिजे, माझा पती असा राहायला पाहिजे. वेळच कुठे हो त्यांना. नाईट ड्युटी करतात, दिवसभर नोकरी करतात, 22-24 तास मोबाईलमध्ये डोकं खुपसलेलं असतं. पती कसा पाहिजे हे विचार करायला वेळच कुठे आहे त्यांना. पण आपल्या काळाच्या वेळेस एक 15-20 वर्षापूर्वीची, 15-20 वर्षापूर्वी पण होतं बरं का हे सगळं. आत्ताच एक 2-3 वर्षामध्ये हे सगळंच संपून गेले. भावनाच उरले नाहीत. कोणाच्याच मुलांच्या मध्ये नाही, मुलींच्या मध्ये नाही, ही भावनाच नाहीये. तर त्यावेळेस असं पतीला असं कल्पना करतात की माझा पती असा राहायला पाहिजे, चांगले मिशे राहायला पाहिजे, छान डोळे राहायला पाहिजे, गोरा पाहिजे. हे सगळं आता काही नाही. फक्त घर पाहिजे, पैसा पाहिजे आणि भरपूर पगाराचा पती पाहिजे, हे एकच डोक्यात असतं. बाकी काही डोक्यात राहत नाही. तर त्यावेळेस सीतेच्या मनात सुद्धा असा असतो की एक राजकुमार असा पाहिजे, घोड्यावर यायला पाहिजे आणि तो दिसायला सुंदर राहायला पाहिजे, शरीर सुदृढ राहायला पाहिजे, धष्टपुष्ट राहायला पाहिजे. असं सगळं काही तिच्या मनामध्ये ती निर्मित केलेली असती. त्याचप्रमाणे श्रीरामचंद्र तिच्या डोळ्यासमोर दिसतात. ती त्याला मनोमन, मी ज्यांना मनोमन पतिरूपाने स्वीकारले तेच आज माझ्यासमोर उभे आहेत, ही भावना तिच्या अंतःकरणात तरंगत होती. तिचे हात किंचित थरथरत होते, डोळे वारंवार खाली जात होते. श्रीरामांचे रूप पाहून मोहित झाली, पण राज्यसभेतील सर्वांच्या उपस्थितीमुळे अत्यंत संकोचही वाटत होता म्हणे. आणि एक क्षण असा झाला म्हणे की ती रामांना पाहून स्तब्ध राहून गेली. तर तिच्याबरोबर असलेले दासी, तिच्या सखी तिला हलवतात, अगं थोडे भानावर ये आणि रामांच्या गळ्यावर हार घाल, असं म्हणून तिला सांगते. आणि तिला तिच्या हृदयात देवी गौरी समोर केलेली प्रार्थना पूर्ण झाल्याचा आनंद होतो. श्रीरामांची त्या क्षणाची स्थिती, आणि फक्त सीतेची स्थिती झाली नाही बरं का, श्रीरामांची स्थिती पण अत्यंत गंभीर. पण ते असं उतावीळ प्रमाणे नव्हते बरं का. ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, ते मर्यादातच राहतात, त्यांचे विचार पण मर्यादातच असतात. तर त्याचप्रमाणे ते गंभीर, शांत आणि मर्यादापूर्ण होती. राम हे मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळे त्यांच्या भावनात संयम आणि शालीनता होती. परंतु अंतःकरणात त्यांनीही सीताला दिव्य सहचरणी म्हणून स्वीकारले होते. त्यावेळी रामांच्या मनात सीतेविषयी आदर, करुण प्रेम आणि पवित्र स्वीकार भावना होता. त्यांनी सीतेकडे नम्रतेने आणि कोमल दृष्टीने पाहिले. त्यांच्या मुखावर सौम्य स्मित होते, पण त्यात अभिमान किंवा उन्माद नव्हता. म्हणजे मी राजा आहे, माझ्या एवढं कोणी हे नाहीये, आत्ताच मी कितीतरी राक्षसांचा वध करून आलो आणि विश्वामित्रांच्या यज्ञाची रक्षण करून आलेले आहो, आणि इथं आल्या आल्या कोणीही शिवधनुष्याला हात लावू शकत नव्हते. असल्या शिवधनुष्याला मी उचलून प्रत्यंच्या चढवायला गेलो आणि शिवधनुष्याचा भंग झाला, म्हणून त्यांना किंचितही अभिमान, अहंकार नव्हता. विश्वामित्र फक्त ते केवळ शांत तेज आणि दिव्य प्रसन्नता होती त्यांच्या चेहऱ्यावर. विश्वामित्र जनक आणि उपस्थित सभेच्या मर्यादा राखून ते अत्यंत विनम्रपणे उभे होते. काव्य परंपरेत असे वर्णन येते की त्या क्षणी राम आणि सीतेचे नजर काही क्षणासाठी एकमेकात स्थिर झाली आणि त्यांच्या नजरेत शब्दाविना संपूर्ण आयुष्याचा स्वीकार व्यक्त झाला. जेव्हा सीता थरथरत्या हाताने श्रीरामांच्या गळ्यात माला घालते, तेव्हा संपूर्ण सभागृह जय श्रीराम जय श्रीराम म्हणून घोषणा करत होते म्हणे. आणि देवताही या दिव्य मिलनाचा आनंद घेत पुष्पवर्षाव केले म्हणे. हा प्रसंग केवळ एका राजकन्या आणि एका राजकुमाराचा विवाहाचा नव्हता. भक्त परंपरेनुसार तो लक्ष्मी आणि विष्णू यांचा पुनर्मिलनाचा होता. धर्म आणि मर्यादाच्या दिव्य एकत्वाचा क्षण मानला जातो. असे हे क्षण एका भजनामध्ये खूप सुंदर वर्णन केलेले आहे. ते वर्णन आपण विजूच्या मुखाने ऐकूया. तर विजू, सुरू कर.
पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावळा, नक्षीदार ती रम्य मंडपी, जमली सारी थोर मंडळी. नक्षीदार ती रम्य मंडपी, जमली सारी थोर मंडळी. उभी जानकी जनकाजवळी, उभी जानकी जनकाजवळी, घेऊनी धवल फुलांची माला, लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावळा, धनुष्यास त्या दोर लावण्या, शूर पुरुष तो कुणी धजेना. धनुष्यास त्या दोर लावण्या, शूर पुरुष तो कुणी धजेना. काय करावे काही सुचेना, काय करावे काही सुचेना. न्याहळी तुरुनी श्रीरामाला, लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावळा, मुनिवरांना मान देऊनी, उठले रघुवीर असे पाहुनी. मुनिवरांना मान देऊनी, उठले रघुवीर असे पाहुनी. मनासारखे येता जुळूनी, मनासारखे येता जुळूनी. नाचते हर्षभराने मिथिला, लाजली सीता स्वयंवराला. लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा. सीताकांत स्मरण जय जय राम. श्री राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे सीतेच्या मनातले भावना आपण ओळखलो, बघितलो. दोघांच्या ग्रंथांमधून, गोस्वामी तुलसीदासांच्या ग्रंथामध्ये सुद्धा पाहिलो आणि वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा पाहिलो. पण आता मिथिला नगरी कशी आनंदाने नाहून निघाली ह्याचं थोडंसं वर्णन आहे. मिथिला नगरीत श्रीरामांनी शिवधनुष्य भंग केल्यावर संपूर्ण नगर आनंदाने नाहून निघाले. राजा जनकाचा संकल्प पूर्ण झाला होता. त्यांना खात्री पडली श्रीरामच माझ्या कन्यासाठी योग्य वर आहेत. राजा जनक अत्यंत आनंदी झाले आणि त्यांनी तत्काल विवाहाची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. महर्षी विश्वामित्र यांनी जनकांना आज्ञा दिली की आपल्या मंत्र्यांना आणि दूतांना बोलावले आणि म्हणाले, अयोध्येचे महाराज दशरथ यांना तातडीने आमंत्रण पाठवा. त्यांच्या पुत्र श्रीरामांशी माझी कन्या सीतेचा विवाह ठरला आहे. म्हणून जनकांनी अत्यंत सन्मानाने शुभचिन्ह म्हणून दूध आणि इतर मंगलद्रव्यासह दूत अयोध्याकडे पाठवले. नुसतं रिकाम्या हाताने पाठवले नाही, भरपूर शुभ मंगलद्रव्य देऊन पाठवले. दूध, दही, तूप, काय म्हणतात, फुलं, फळं, कपडे, काय विचारू नये, सगळं काही भरभरून
कारण मिथिला नगरीचे राजा आहेत ते, त्यांच्याकडे काहीही कमी नव्हते. संपूर्ण ऐश्वर्यांनी संपूर्ण समृद्ध होती मिथिला नगरी. तर त्यांनी सगळं काही देऊन दूतांसकट अयोध्येत दशरथ राजांना निरोप पाठवला आणि दूत अयोध्येत पोचले आणि महाराज दशरथांना नम्रतेने वंदन करू लागले. आणि हे महाराज, आपल्या पुत्र श्रीरामांनी मिथिलेतील धनुष्य भंग करून राजा जनकांचा संकल्प पूर्ण केला आहे. महर्षी विश्वामित्र आणि राजा जनकांनी आनंदाने सीताराम विवाहाचा निश्चय केला आहे. कृपया आपण संपूर्ण परिवारासह मिथिलेत पधारावे म्हणून सांगितले. तर त्यावेळेस ही वार्ता ऐकून महाराज दशरथ अत्यंत आनंदित झाले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दशरथांनी तत्काळ विवाहासाठी तयारी सुरू केली. संपूर्ण अयोध्या नगरी सजली. भरत, शत्रुघ्न आणि सर्व मंत्री, गुरु, वशिष्ठ आणि इतर ऋषी संपूर्ण राजपरिवारासह सर्वजण मोठ्या थाटामाटात मिथिलेकडे निघाले. पण राजा दशरथ असा म्हणला नाही, मला न विचारताच काय लग्न ठरवता ते, मी मुलाचा वडील आहे, मला विचारून येता, मला विचारायच्या अगोदरच हे कसं काय ठरवले, असं नाही. विश्वामित्र हे ऋषी आहेत, तर ऋषींच्या विरुद्ध जायची त्या काळात पद्धत नव्हती. ऋषी जे सांगतील तेच करत होते. आणि आपल्या काळात सुद्धा आपले आई वडील आपल्याला ज्यांना बरोबर सहचर म्हणून निवडत होते त्यांच्याशीच आपण विवाह करत होतो. आजकालसारखं नाहीये की मुलींची आवडीनिवडी पाहिजे, मुलांना आवडीनिवडी पाहिजे, हे सगळं काही आता निघालेलं आहे. पण त्यावेळेस तसं नव्हतं. आणि दशरथ राजाला सुद्धा त्यावेळेस अहंकार नव्हता. मी 4 मुलांचा वडील आहे, मला काय, मला मुलगी नाही आहे, मला विचारायचं होतं, असं त्यांच्या डोक्यात कधीही विचार आला नाही. उलट ते आनंदितच झाले आणि सगळ्यांना सांगितले आणि अयोध्या नगरी सजवायला सांगितले. कारण विवाह करून जोडप्यांना घेऊन यायचं होतं, म्हणून नगरी सजवा असं म्हणून ते सांगतात. त्यावेळेस सगळ्यांना घेऊन मिथिलेकडे जातात ते. तर मिथिलेमध्ये पोचल्यावर मिथिलेत राजा जनकांनी मोठ्या उत्साहात सर्वांचे स्वागत केले. राज्यसभा भरली आणि जनकांनी सर्वांसमोर आनंदाने घोषणा केली, श्रीराम आणि माझी कन्या सीता यांचा विवाह निश्चय झाला आहे. ही घोषणा ऐकताच संपूर्ण सभेत आनंदाची लाट उसळली. मिथिला नगरीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. रस्ते सजविले गेले, मंगलगीत गाण्यात येऊ लागले, स्त्रिया हळदी कुंकू घेऊन स्वागत करू लागल्या. सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. यज्ञमंडपात ऋषी मुनी, ब्राह्मण आणि सर्व मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी कुलाचाराप्रमाणे प्रथम वंश परिचय देण्याची प्रथा होती. राजा जनकांनी आदरपूर्वक पुढे येऊन आपल्या वंशाचा परिचय देण्यास सुरुवात केला. आपण जेव्हा सीमंत पूजा म्हणतो पहिल्या दिवशी, लग्नाच्या पहिल्या दिवशी हीच प्रथा असते. आपल्या वंशाचंच वर्णन करून सांगायचं असतो. आपल्या वंशात कोण आहेत, कोण होऊन गेले, हे सगळं सांगायचं. हे परिचय देण्याची पद्धत आजही आहे. पण आता ते पद्धत सांगण्यात नाहीये, नुसतं एकमेकाला गुलाल लावणं, एकमेकाच्या अंगावर गुलाल टाकणं, साखर खाऊ घालणं, एवढ्यापर्यंतच आहे. खरं तर मामा एकत्र आहेत, काही विवाहांमध्ये असं सगळं करतात. मामांना एकत्र भेटवतात, काकांना एकत्र भेटवतात, असं सगळं काही असतं. तर ती परंपरा. आणि त्यावेळेस म्हणे 8-8 दिवस लग्न व्हायचे. आताही व्हायला लागले तसंच. संगीत म्हणून 1 दिवस, हळदी म्हणून 1 दिवस, मेहंदी म्हणून 1 दिवस, असं आपल्या इकडे आता व्हायला लागले. पण हे सगळं शो झाले, आता दिखावा झाले. पण त्यावेळेस अर्थपूर्ण राहायचे सगळं काही. तर जेव्हा वंश परंपरेचं परिचय देण्याची वेळ आली, त्यावेळेस राजा जनक पहिले स्वतःच्या वंशाचे परिचय द्यायला सुरुवात केले. राजा जनक म्हणाले, आम्ही विदेह वंशातील आहोत. या वंशाची परंपरा धर्म, सत्य आणि त्यागावर आधारलेली आहे. आमच्या पूर्वजांनी सदैव धर्माचे पालन केले आहे. या पवित्र वंशात माझा जन्म झाला असून ही माझी कन्या सीता ही भूदेवीची कन्या आहे.
पवित्र आणि पवित्रतेची मूर्तिमंत रूप आहे. राजा जनक आदराने म्हणाले, हे महाराज दशरथ, आज माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. माझी कन्या सीता जी माझ्या हृदयाचा तुकडा आहे, ती आपल्या परमधर्मात्मा पुत्र श्रीरामांच्या हाती देत आहे. परंतु तिच्या जन्माविषयी एक अद्भुत कथा मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण आतापर्यंत श्रीरामांच्या जन्माची कथा ऐकलो, तर आता सीतेच्या जन्माची कथा पण आपल्याला ऐकायचं आहे. तर त्यावेळेस दशरथांनी उत्सुकतेने विचारले, राजन नक्कीच सांगा, मला जानकीच्या जन्माची कथा ऐकण्याची मोठी इच्छा आहे म्हणून म्हणतात. तेव्हा राजा जनक शांतपणे सांगू लागले, एकेकाळी माझ्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला होता. प्रजा त्रस्त झाली होती. मी अत्यंत व्याकुळ झालो होतो. तेव्हा ऋषींनी मला सांगितले की राजन, आपण यज्ञ करा आणि स्वतः भूमीची नांगरणी करा. दुसऱ्यांकडून करवू नका, तुम्ही स्वतः नांगरणी करा. मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे यज्ञ सुरू केला आणि स्वतः शेतात नांगर चालवू लागलो. त्यावेळी अचानक नांगराचा फाळ जमिनीत एका ठिकाणी वस्तूला लागला. मला आश्चर्य वाटले. मी ती जागा उकरून पाहिली. तेव्हा जे दृश्य दिसले, त्या भूमीतून एक दिव्य तेजस्वी कन्या प्रकट झाली. तिच्या अंगावर अलौकिक तेज होते. जणू स्वयं देवी पृथ्वीनेच तिला माझ्यासाठी पाठवले असे होते. त्या क्षणी माझे हृदय आनंदाने भरून आले. मला वाटले ही कन्या देवाची देणगी आहे. ती कन्या एका पेटीत होती, सुवर्ण पेटीत होती. त्या पेटीला नांगराचे फाल लागल्यामुळे आवाज आला आणि त्यासाठी म्हणून ते जमीन उकरून काढून ती पेटी बाहेर काढल्यानंतर छोटीशी कन्या जनकाला दिसली आणि ती कन्या देवी स्वरूपच होती. आणि त्यावेळेस जनकाला असे वाटले की भगवंतानीच माझ्यासाठी ही कन्या पाठवली आहे असं त्यांना वाटले. ते पुढे म्हणाले, मी तिला आपल्या कुशीत घेतले आणि तिला माझी कन्या म्हणून स्वीकारले, कारण ती नांगराच्या फाळाने सापडली होती. म्हणून तिचे नाव सीता ठेवले आणि ती माझी कन्या असल्यामुळे जानकी म्हणजे जनकाची पुत्री असल्यामुळे जानकी असे नाव प्रसिद्ध झाले. महाराज, माझ्यासाठी हा क्षण परम भाग्याचा आहे. मी माझी कन्या एका योग्य धर्मनिष्ठ आणि मर्यादा पुरुषोत्तम पुत्राच्या हाती देत आहे. याहून अधिक समाधान मला काहीच नाही. दोन्ही राजे त्या क्षणी भावूक झाले. त्या संवादात केवळ 2 राजांचाच नव्हता, तो संवाद फक्त 2 राजांचाच नव्हता, तर 2 महान वंशाचा स्नेह आणि आदर प्रकट होत होता. त्यानंतर महाराज दशरथ उभे राहिले. त्यांनी नम्रतेने, आता झाले जनकाच्या वंशाचं आणि सीतेच्या जन्माची कथा ऐकलो आपण. आता दशरथ राजा आपल्या वंशाचे परिचय देत आहेत. ते म्हणतायत, आम्ही सूर्यवंशी इक्ष्वाकू वंशातील आहोत. या वंशाची सुरुवात प्रजापती मनूपासून झाली आहे. त्यांचा पुत्र इक्ष्वाकू हा आमच्या वंशाचा आद्य राजा आहे. त्यापुढे या वंशात अनेक महान धर्मपरायण आणि पराक्रमी राजे झाले. ते पुढे एक एक पूर्वजांची कीर्ती सांगू लागले. म्हणजे बघा, पूर्वजांचं कीर्ती सांगणंच हे खूप मोठं वंश परंपरेचं वैशिष्ट्य आहे. तर तेव्हा ते म्हणतात, सुरुवातीला म्हणतात, राजा दिलीप या वंशात झालेले आहेत. त्यांनी गोसेवा करून धर्माची रक्षा केली. राजा रघु, ज्यांच्या नावाने आमचा वंश रघुवंश म्हणून प्रसिद्ध झाला, हे राजा होऊन गेले. आणि त्यानंतर राजा त्रिशंकू हा राजा आपल्या देहासहित स्वर्गात जाण्याची इच्छा बाळगून होता. विश्वामित्रांच्या तपश्शक्तीने तो स्वर्गाकडे गेला, पण देवानी त्याला नाकारले. त्यामुळे मध्येच थांबला आणि विश्वामित्रांनी त्याच्यासाठी वेगळा त्रिशंकू स्वर्ग निर्माण केला. विश्वामित्र समोर आहेत म्हणून त्यांनी ते सांगितले. नंतर राजा सगर हा पराक्रमी राजा होता. त्याचे 60,000 पुत्र होते. अश्वमेध यज्ञाच्या
घोड्याच्या शोधात त्यांनी पृथ्वी खणली, पण कपिल मुनींच्या कोपाने ते सर्व भस्म झाले आणि ते पृथ्वी खणल्यानेच समुद्र तयार झाला आणि त्या समुद्रालाच सगर नाव मिळाले. आणि त्यानंतर राजा भगीरथ हा सगराच्या वंशज, त्याने कठोर तप करून गंगा पृथ्वीवर आणली आणि कपिल मुनींच्या कोपाने जे सर्व भस्म झालेल्या आपल्या पूर्वजांचा उद्धार केला. राजा अज, माझे पिताश्री म्हणजे दशरथांच्या पित्यांचे नाव अज होते. ते अत्यंत करुणामय आणि न्यायप्रिय होते. थोडा वेळ थांबून त्यांनी नम्रतेने पुढे सांगितले, आणि त्याच महान परंपरेत माझा जन्म झाला. मी सदैव त्या वंशाच्या मर्यादा आणि धर्माचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. मी केला असं म्हणून म्हणले नाही, प्रयत्न करतोय असं म्हणून म्हणतायत ते. त्यानंतर त्यांनी आपल्या पुत्रांकडे प्रेमाने पाहिले. हे माझे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हेही त्या परंपरेचे पालन करणारे आहेत. विशेषतः राम तो सत्य, धर्म आणि करुणेचा मूर्तिमंत अवतार आहे. सत्यपालन आणि प्रजेसाठी जीवन अर्पण करणे ही आमच्या वंशाची परंपरा आहे, म्हणून ते वंशाचा परिचय देतात. राजा दशरथाचे हे शब्द ऐकून संपूर्ण सभा भारावून गेली. त्यांच्या वाणीमध्ये गर्व नव्हता, तर केवळ नम्रता आणि आपल्या वंशाविषयी आदर होता. राजा जनक अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आदरपूर्वक उत्तर दिले की महाराज, आपल्या वंशाचा गौरव ऐकून मन आनंदित झाले. खरोखरच असा धर्मनिष्ठ आणि तेजस्वी वंश दुर्लभ आहे. आज माझी कन्या त्या वंशात जाणार हे माझे परम भाग्य आहे. दोन्ही राजाच्या संवादातून परस्पर आदर, प्रेम आणि धर्माची महान परंपरा प्रकट होते. आपण आता पत्रिकेमध्ये बघा, आपल्या कमीत कमी ज्या मुलाचे आजी आजोबा आहेत ते जीवित असले तर त्यांचे नाव पहिले घालतो आपण, कारण त्यांच्या वंशाचे ना आपण, म्हणून त्यांचं नाव घालायची पद्धत आहे. हेच वंश परंपरेचे परिचय आहे. पत्रिकेमध्ये जे आपण मोठ्यांचे नाव लिहितो आणि खाली सुद्धा लिहितो पहा, आपण काकांचे, काकूंचे, आत्यांचे वगैरे नाव लिहितो. आणि आजकाल मुलाच्या आईच्या नातेवाईकांचे पण नाव लिहिले जाते. त्यात काही चूक नाहीये, बरोबरच आहे. म्हणजे माझी मुलाची आई सुद्धा चांगल्या परंपरेमधून आलेली आहे याचा परिचय देतात. तर हे असं वंश परंपरेचा परिचय देणं हे खूप महत्वाचे आहे, हे आपल्याला ह्या कथ्यातून कळते. तर त्यावेळेस राजा जनक म्हणाले की हे महाराज, आपण आपल्या 4ही पुत्रांसह येथे आलात, हे आमच्यासाठी परम सौभाग्य आहे. श्रीराम आणि माझी कन्या सीता यांचा विवाह निश्चय झाला आहे, परंतु मला एक विनम्र प्रस्ताव आपल्या समोर ठेवायची इच्छा आहे, म्हणून म्हणतात ते. तर त्यावेळेस दशरथ राजा आदराने उत्तर दिले की राजन, आपण निःसंकोचपणे आपली इच्छा व्यक्त करा. आपल्या मनातील विचार आमच्यासाठी अत्यंत माननीय आहे, म्हणून ते म्हणतात. तेव्हा राजा जनक पुढे म्हणाले, माझी दुसरी कन्या उर्मिला ही अत्यंत सौम्य, सद्गुणी आणि धर्मनिष्ठ आहे. ती लक्ष्मणास योग्य अशी पत्नी ठरेल. तसेच माझे भाऊ कुशध्वज यांना 2 कन्या आहेत, मांडवी आणि श्रुतकीर्ती. त्या दोघीही गुणसंपन्न, सुसंस्कृत आणि पतिव्रतेच्या मार्गावर चालणाऱ्या आहेत. थोडा विराम घेऊन त्यांनी पुढे सांगितले, माझी अशी इच्छा आहे की मांडवीचा विवाह भरताशी व्हावा आणि श्रुतिकीर्तीचा विवाह शत्रुघ्नाशी व्हावा. अशा प्रकारे आपल्या 4ही पुत्रांचे विवाह आमच्या कुलातील 4 कन्याशी होतील आणि दोन्ही वंशाचा स्नेह अधिक दृढ होईल. बाय वन गेट वन फ्री म्हणल्यासारखं झालं इथं. म्हणजे एक रामसीताच्या लग्नाच्या निमित्ताने 3 भावांचे आणि 3 बहिणींचे विवाह इथे होत आहे. राजा जनकाचे हे शब्द ऐकून महाराज दशरथ अत्यंत आनंदित झाले. त्यांच्या डोळ्यात समाधान झळकत होते. त्यांनी प्रेमाने उत्तर दिले, राजन, आपण अत्यंत मंगल आणि योग्य प्रस्ताव मांडला आहे.
आपल्या कन्या गुणवान आहेत आणि माझे पुत्रही धर्मनिष्ठ आहेत. हा विवाह योग देवानेच ठरवले आहे असे मला वाटते. म्हणजे योगायोगाने घडले म्हणून म्हणतो की नाही, तसं इथे पण योगायोगानेच सगळं काही घडून येत आहे. ते पुढे म्हणाले, मला अत्यंत आनंद होईल जर माझ्या 4ही पुत्रांचे विवाह आपल्या कुलातील 4 कन्येशी संपन्न झाले. याहून अधिक मंगल प्रसंग आमच्यासाठी असूच शकत नाही असे म्हणून दशरथ राजा म्हणतात. हे ऐकताच राज्यसभेतील आनंदाची लहर पसरली. ऋषी मुनी मंत्री उपस्थित सर्वजण या निर्णयाने प्रसन्न झाले. सगळ्यांनाच आनंद झाला. आणि त्यानंतर योग्य मुहूर्त निश्चित करून राजा जनकांनी अत्यंत प्रेमाने आणि दूरदृष्टीने 4ही कन्यांचा श्रीराम सीता, लक्ष्मण उर्मिला, भरत मांडवी, शत्रुघ्न श्रुतकीर्ती यांचा विवाह प्रस्ताव मांडून 2 महान वंशाचा एका पवित्र नात्यात जोडले म्हणून सांगितले. आता विवाह महोत्सव आहे. मिथिला नगरीत आनंदाचा महासागर उसळला होता. विवाहाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू झाला. राजवाडा सुंदर फुलांनी, तोरणांनी आणि दिव्यांनी सजविला गेला. वेदघोष, मंत्रोच्चार आणि वाद्यांच्या निनादाने वातावरण पवित्र झाले. बघा, आपल्याला सुद्धा ना आपल्या घरात शुभमंगल होत असताना शहनाई किंवा काय म्हणतात म्हणजे बाजा वगैरे वाजवलं की एक अंगात एक रोमांच उभारतं की काय मस्त वाटते. आणि सगळे पाहुणे येत असतात, सगळे मित्रमंडळी येत असतात, त्यांना सगळ्यांना बघून एक प्रकारचा आनंद होतो की नाही. त्याचप्रमाणे पूर्ण मिथिला नगरीमध्ये आनंदोत्सव करू लागले. पहिला विवाह होता श्रीराम आणि सीतेचा. सीता सोज्वळ वेशात, लाजरी गोजरी हातात वरमाला घेऊन आली. श्रीराम शांत, तेजस्वी आणि दिव्य रूपाने उभे होते. मंत्रोच्चाराच्या साक्षीने अग्निदेवाला साक्षी ठेवून दोघांचा पवित्र विवाह संपन्न झाला. सर्वत्र श्रीराम जय सीता, जय श्रीराम, जय श्रीराम घोष झाला आणि जय सीता माता असा गजर घुमवू लागला. त्यानंतर उर्मिलाचा विवाह लक्ष्मणाशी, मांडवीचा विवाह भरताशी आणि श्रुतकीर्तीचा विवाह शत्रुघ्नाशी आनंदात पार पडला. 4ही विवाह एकाच वेळी एकाच मंडपात अत्यंत मंगल वातावरणात संपन्न झाले. 4ही जोडपी श्रीराम सीता, लक्ष्मण उर्मिला, भरत मांडवी, शत्रुघ्न श्रुतकीर्ती यांनी अग्निपरिक्रमा घेतल्या आणि एकमेकांशी आयुष्यभराच्या नात्यात बांधले गेले. आपण आत्ताच 1 मिनिटामध्ये 4ही जोडप्यांचे नावं घेतलो. कशासाठी बरं? हे लक्षात ठेवण्यासाठी आहे बरं का. आपण विसरून जाऊ नये म्हणून सतत तेच सांगतात. भरत मांडवी, शत्रुघ्न श्रुतकीर्ती, लक्ष्मण उर्मिला यांचे नाव लक्षातच राहत नाही हो आपल्याला. फक्त राम सीता आहेत, जास्तीत जास्त लक्ष्मण आणि उर्मिला यांचं लक्षात राहील. पण हे मांडवी, भरत आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती हे नाव लक्षात राहत नाही हो. बऱ्याच लोकांना 4 पुत्रांचेच नाव माहीत नाहीत, तर त्यांचे पत्नींचे नाव कुठं लक्षात ठेवतील. म्हणून आपल्याला सतत ऐकायचं असतं. जर ह्या ऐकलं तर आपल्या डोक्यात राहील आणि आपण आपल्या मुलांना सांगू शकतो. तर त्याच्यासाठी म्हणून हे सतत श्रवण करायचं असतं. त्या दिवशी मिथिलेत जणू देवताही अवतरल्या होत्या. आकाशातून पुष्पवृष्टी झाली, गंधर्वांनी गाणी गायली आणि सर्व लोक आनंदाने नाचू लागले. विवाहानंतर राजा जनकांनी अत्यंत प्रेमाने आपल्या कन्यांना निरोप दिला. त्यांच्या डोळ्यात आनंद आणि विरह अशा दोन्ही भावना होत्या. राजा दशरथही अत्यंत समाधानी होते. त्यांच्या 4ही पुत्रांना योग्य पत्नी मिळाल्या होत्या. खरं तर वाल्मिकी रामायणामध्ये तुलसीदास रामायणामध्ये एक अध्याय विवाह महोत्सवाचाच आहे. म्हणजे काय, त्याच्यात पदार्थ काय काय केले होते, कोणकोणते ऋषी आले होते, हे सगळं काही व्यवस्थित वर्णन करून दिलेलं आहे. जर आपण ते भाग घेतलं, ते अध्याय घेतलं तर 1 दिवस काय 2 दिवस त्याच्यातच निघून जातील.
पण अशा प्रकारे विवाह संपन्न झाला हे आपल्याला ह्याच्यातूनच इतकं सुंदर कळतंय. तर त्याच्यासाठी म्हणून इतकं वर्णन आहे ह्याच्यामध्ये. तर विवाह अशा प्रकारे दोन महान राजवंश इक्ष्वाकू वंश आणि मिथिला वंश या विवाह बंधनाचे एक रूप झाले. श्रीराम सीता आणि इतर 3 भावांचे विवाह संपन्न झाल्यावर विश्वामित्र यांच्या मनात अपार समाधान होते. म्हणजे विश्वामित्रांना खरंच आनंद वाटते की मी ज्या 2 पुत्रांना घेऊन माझ्या स्वार्थासाठी, म्हणजे स्वार्थ म्हणल्यापेक्षा धर्मरक्षणासाठी म्हणून जे मी कार्य हातात घेतलो होतो, यज्ञ निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून या 2 पुत्रांना घेऊन आलो आणि त्या पुत्रांनी माझे यज्ञाचे रक्षण केले. पण त्याचे फलस्वरूप इतके छान झाले की त्यांना चांगल्या वंशातल्या मुली पत्नी म्हणून मिळाल्या. या गोष्टीचं विश्वामित्रांना खूपच आनंद झाला. त्यानंतर श्रीराम सीता आणि इतर 3 भावांचे विवाह संपन्न झाल्यावर विश्वामित्र यांच्या मनात अपार समाधान होते. त्यांनी श्रीराम लक्ष्मणाकडे प्रेमळ नजरेने पाहिले आणि म्हणाले, हे रघुकुल नंदनांनो, तुमचे कार्य सफल झाले. आता माझे आश्रमधर्माचे कार्य मला पुन्हा बोलवत आहे. असे सांगून त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि आपल्या आश्रमाकडे प्रयाण केले. पण त्या प्रयाण करण्यासाठी जात असलं तर त्यावेळेस दशरथ राजांनी म्हणाले की इथले विवाह संपन्न तुम्ही केला, पाहिला, सगळं काही सोहळा झालेला, पण अयोध्येतला सुद्धा आनंदोत्सवामध्ये तुम्ही सहभागी व्हा म्हणून ते प्रार्थना करतात विश्वामित्रांना. तर त्यावेळेस खरं असं असतं की ज्या आश्रमात, वर्ण आश्रमात आपण असतो त्या वर्णाश्रमाच्याच धर्माचे पालन करायला पाहिजे. मग ते उल्लंघून जायला नकोय. म्हणजे आता विश्वामित्र हे ऋषी होते तर त्यांचं धर्म वर्णाश्रम कोणतं होतं की आश्रमामध्ये जावं आणि पूजा विधी, यज्ञविधी, धर्मरक्षणासाठी म्हणून जे काही शुभकार्य करायचे असते ते त्यांचे कार्य असते. प्रत्येक विवाहामध्ये जाऊन चांगलं जेवण खाणं करून घ्यावं असे नसते. तर त्यासाठी ते विश्वामित्र म्हणतात की मला आज्ञा द्या, माझ्या आश्रमधर्माचे कार्य मला पुन्हा बोलवत आहे, असं म्हणून ते प्रार्थना करून ते त्यांच्या आश्रमाकडे प्रयाण करतात. त्यानंतर राजा जनकांकडून 4 कन्यांची विदाई होते. ती कशी होते? राजा जनक यांचे मन कन्या वियोगाने भारवून गेले होते. सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती या आपल्या लाडक्या कन्यांना त्यांनी प्रेमाने जवळ घेतले. त्यांनी त्यांना भरपूर दागिने, वस्त्रे, रत्ने, हत्ती, घोडे आणि सेवक सेविका असे अनेक भेटवस्तू दिल्या. कन्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण वडिलांच्या आशीर्वादाने त्या सासरी जाण्यास सज्ज झाल्या. जानकी भावूक होऊन त्यांना आशीर्वाद दिला. जानकीला आशीर्वाद दिला, सुखाने संसार करा, धर्माचे पालन करा आणि आपल्या कुलाचे नाव उज्ज्वल करा म्हणून सांगितले. म्हणजे तुम्ही ज्या वंशात जाताय त्या वंशाचे तर उद्धार होतेच होते, चांगलंच होतं, पण तुम्ही ज्या कुलातून जातायत त्या कुलाचं नाव सुद्धा चांगलं ठेवा असं समजून सांगतायत. म्हणजे काय, सासरी गेल्यानंतर तुझी आई हेच शिकवली का, तुझे वडील हेच शिकवले का असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही सुखाने संसार करून धर्माचे पालन करा आणि आपल्या कुलाचे नाव उज्ज्वल करा असं ते जनकराजा सीतेला समजून सांगतात. त्यानंतर राजा दशरथ आपल्या 4ही पुत्रांसह आणि नववधूंना घेऊन अयोध्येकडे निघाले. मार्गात सर्वत्र मंगलध्वनी, शंखनाद आणि आनंदाचे वातावरण होते. अयोध्येत पोहोचल्यावर संपूर्ण नगरी आनंदाने फुलून गेली. रस्ते सजविले गेले, तोरणे लावली होती आणि लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह झळकत होता. आणि अयोध्येत पोचल्या. अशा प्रकारे अयोध्येत पोचल्यानंतर तिकडलं वातावरण कसं आहे हे पण आपल्याला आता बघायचं आहे. अयोध्येच्या प्रवेशद्वारी
नागरिकांनी मोठ्या उत्साहाने चारही वधूवरांचे स्वागत केले. माता कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांनी आरती करून सुनांना माप ओलांडून पुत्रांचे औक्षण केले. राजवाड्यात मंगलगाणी, वाद्यांचे नाद आणि आनंदाचा उत्सव सुरू झाला. अशा प्रकारे विवाहाचा हा प्रसंग आनंद, प्रेम आणि कर्तव्य भावनेने पूर्ण झाला. राम, सीता आणि इतर भावंडांच्या आयुष्यातील हा एक नवीन सुखद अध्याय अयोध्येत सुरू झाला. श्रीराम आणि सीता यांच्यातील प्रेम अत्यंत निर्मळ, सात्विक आणि आदर्श होते. ते एकमेकांच्या भावना शब्दाशिवाय समजत होते. सीता रामच्या सेवेत सदैव तत्पर असत, तर श्रीरामही त्यांच्या प्रत्येक भावनेचा आदर करत. दोघांचे नाते केवळ पती पत्नीचे नव्हते, तर ते परस्पर सन्मान, विश्वास आणि त्याग यावर आधारलेले होते. राजवाड्यातील प्रत्येक जण त्यांच्या या प्रेमाने आणि एकमेकांप्रती असलेल्या आदराचे उदाहरण देत असे. त्यांच्या सहजीवनातूनच संपूर्ण अयोध्येला आदर्श कुटुंब जीवनाचा मार्ग दिसत होता. तर हे जे आहे की नाही, अयोध्येमध्ये राम, सीता आणि लक्ष्मण, उर्मिला, भरत, मांडवी, शत्रुघ्न, श्रुतकीर्ती हे 4 जोडपे जेव्हा रथात बसून आले, तर त्यावेळेसचे वर्णन सुंदर गीतामध्ये आहे. ते एका सिनेमाच्या ह्याच्यामध्येच आहे. ते गाणं सुद्धा आपल्याला विजू म्हणून दाखवणारे खूप सुंदर वर्णन आहे. तर तेच म्हणते ना, अशा प्रकारे आपण रामांचा जय जयकार करत आहोत, रामांचं नामस्मरण करतो. तर हा गीत सुद्धा आपण ऐकूया, कारण खरंच विजूच्या आवाजामध्ये इतकं माधुर्य आहे की ती गाणं म्हणू लागली तर दुसरीकडे कुठेही लक्ष जात नाही. म्हणून तिचे जे गीत भजन आहे ना, सारखं ऐकावं वाटतं मला. म्हणून मी विजूला प्रार्थना करते की ती गाणं प्रस्तुत करावे. सर पे मुकुट सजे, मुख पे उजाला, मुख पे उजाला, हाथ धनुष गले में पुष्पमाला, हम दास इनके यह सबके स्वामी, अनजान हम यह अंतरयामी, शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। धीरे चला रथ ओ रथ वाले, तो है खबर क्या ओ बोले भाले, धीरे चला रथ ओ रथ वाले, तो है खबर क्या ओ भोले भाले, एक बार देखे दिल ना भरेगा, 100 बार देखो फिर जी करेगा, एक बार देखे दिल ना भरेगा, 100 बार देखो फिर जी करेगा, व्याकुल बड़े हैं कब से खड़े हैं, व्याकुल बड़े हैं कब से खड़े हैं, दर्शन के प्यासे सब नर नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी, राम जी की निकली सवारी,
राम जी की लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। सियावर रामचंद्र भगवान की जय। किती सुंदर आहे ना, अर्थपूर्ण गीत आहे खरं. आणि विजूनी पण खूप छान प्रस्तुत केले. धन्यवाद विजू. तर अशा प्रकारे रामांचा स्वागत अयोध्येमध्ये झाला. हा आनंद प्रसंग खरोखर डोळ्यासमोर उभे राहतोय ह्या गीतामुळे. बरं का, माझं सांगण्याच्या बद्दपेक्षा गीत सुंदर प्रस्तुत केली. आणि हे जे गीत लिहिलेले लेखक कोण आहेत मला माहीत नाही, पण त्यांनी खूप सुंदर वर्णन केलेले आहे. ते गाणं ऐकून खरोखरच प्रत्यक्ष आपण अयोध्येत उभे आहोत आणि रामांचं जे लग्नाचं वरात म्हणतात की नाही, ते आपल्या डोळ्यासमोरून जात आहे असं दृश्य आपल्याला डोळ्यासमोर दिसलंय. तर अशा प्रकारे रामांचं सगळं स्वागत झालेलं आहे. इथे आपल्याला पहिला जो कांड बालकांड समाप्त झालेला आहे. अशा प्रकारे श्रीरामांच्या वर्तनातून सर्वांना मिळणारे समाधान आणि श्रीराम सीतेचे परस्पर प्रेम हे अयोध्येच्या लोकांसाठी प्रेरणादायी आणि पवित्र आदर्श ठरले. अशा प्रकारे येथे रामायणातील बालकांड समाप्त झाले. बालकांडात एकूण 77 अध्याय म्हणजे सर्ग आहेत. बालकांड ऐकल्याने भक्तांच्या जीवनात शुद्धता, सद्गुण आणि धर्माची पायाभरणी होते. श्रीरामांच्या बाललीलांचे स्मरण केल्याने मन निर्मळ होते आणि ईश्वर भक्तीची सुरुवात होते. अशा प्रकारे लवकुशांनी बालकांड सांगून त्यांचे महत्त्व आणि फळ सांगून संपूर्ण दरबाराला सांगितले आणि त्या दिवशी अयोध्येचा दरबार भक्तीने आणि आनंदाने भारावून गेला. म्हणजे इथे आज बालकांड संपलेला आहे अयोध्येत. लवकुशांनी सांगितले काव्यरूपाने. हे ऐकून राम खूप प्रसन्न होतात आणि परत त्यांना दुसऱ्या दिवशी आमंत्रित करतात की आम्हाला पुढचे पण ऐकायचे आहे, तर तुम्ही कृपया दोन्ही बालक या आणि आम्हाला ऐकवा अशी त्यांना प्रार्थना करतात. आणि परत दुसऱ्या दिवशी लवकुश राम दरबारात येतात. येऊन अयोध्याकांडाला सुरुवात करतात. तर अयोध्याकांडामध्ये काय काय प्रमुख घटना आहे हे पहिले लवकुश सांगतात. कधी पण कोणतेही आपण कथा सांगो किंवा काही प्रसंग सांगो तर त्याच्यामध्ये काय काय आहे हे थोडं पहिले संक्षिप्त सांगायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे लवकुश सांगतात. ते म्हणतात आता रामाच्या राज्याभिषेकाची तयारी, त्याच्यानंतर ती तयारी बघून मंथरेचे षडयंत्र आणि कैकेयीला 2 वर मागायला सांगते ती. भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षाचा वनवास, दशरथाचा विलाप आणि रामांचा वनवास स्वीकार करणे, अयोध्येचा शोक, गंगातट आणि भरताचा परतावा आणि संताप, भरताची रामांना विनंती, पादुका राज्य, भरत त्या पादुकांना सिंहासनावर ठेवून रामाच्या नावाने राज्य चालवितो. हे सगळं आपल्याला अयोध्याकांडामध्ये ऐकायला मिळणार आहे. म्हणून लवकुश हे सगळे प्रस्तावना पहिले देतात. त्यानंतर मिथिलेतील भव्य विवाह सोहळ्यानंतर रामाचा राज्याभिषेक सोहळा सुरू होतो. आता विवाह झालेला आहे, पण इथे आपण असं समजतो की विवाह झाल्या अभिषेकाची तयारी झाली, असं नाहीये. कित्येक वर्ष राम आणि सीता आणि हे 4 भाऊ, बाकीचे 3 भाऊ संसार खूप छान केले, चांगले राहिले. त्यांचाच आदर्श सगळे अयोध्येतील, मिथिलेतील, नगरीतील सगळे लोक हे पती पत्नी कसे राहावं यांच्याकडून आदर्श शिकलेले आहेत. असं काही संपूर्ण वाल्मिकी रामायणांमध्ये भरपूर काही लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं लग्न झालं
आणि लगेच अभिषेकाची तयारी केली आणि लगेच वनवासाला निघाले असं नाहीये बरं का. सीता सगळ्यांचे मन जिंकती, सेवा करती, जशी सून राहायला पाहिजे त्याप्रमाणे हे चारी बहिणी त्या अयोध्या नगरीमध्ये सगळ्यांच्या मन प्रसन्न करून घेतात आणि त्यांनी माहेरचे वंशाचे पूर्ण नाव हे करतात. आणि त्यानंतर दशरथ राजाला वाटते की खरोखरच आपले पुत्र, या माझा पुत्र राम जो आहे सगळ्यात मोठा ज्येष्ठ पुत्र आहे, तो राज्य चालवण्याच्या बरोबरीचा झालेला आहे. आता मी पण माथारा झालेला आहोत. आणि राम हे फक्त राजकुमार नव्हते आणि राजाचा पुत्र म्हणून वागलेले नाहीयेत. ते वडिलांच्या बरोबर राज्य करत होते, मंत्रिमंडळांबरोबर विचारविमर्श करत होते, प्रजेच्या जवळ जाऊन त्यांचे काय त्रास आहे हे सगळं काही विचारत होते. मी राजकुमार आहे, मला काय कमी आहे, माझ्या वडिलांजवळ भरपूर पैसा आहे, असं त्यांनी कधीच अहंकार केला नाही. आणि ते स्वतः जात होते, स्वतःसोबत आपल्या तिन्ही भावांनाही घेऊन जात होते आणि प्रजेशी संवाद साधून त्यांचे सुखदुःख हे सगळं काही विचारपूस करत होते. हे सगळं बघितल्यानंतर दशरथांची इच्छा अशी होते की आता आपण हे व्हायला पाहिजे, राज्यातून बाजूला सरकून आपल्या पुत्राला राज्याभिषेक करून राजा बनवायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. तर हे सर्वात प्रथम ते जाऊन कैकेयीला सांगतात. तर सगळ्यात आनंद कैकेयीलाच होतो. खरोखरच राम किती चांगला पुत्र आहे, त्याचा राज्याभिषेक करणं योग्य आहे असं म्हणून ती आनंदाने दशरथ राजाला स्वीकार देते. आणि त्यानंतर कौशल्याला सांगतात. कौशल्या तर आनंदितच होणार आहे कारण तिचाच पुत्र आहे. पण सुमित्रेला पण तिथं वाईट वाटलं नाही की माझ्या पुत्रांना न करता रामांनाच राज्याभिषेक करतायत असं तिलाही वाटलं नाही, कैकेयीला पण वाटलं नाही. ते सगळे आनंदित होते. मग ह्या सगळ्यांना कळाल्यानंतर अयोध्या नगरीत सुद्धा कळते की आता रामाचा राज्याभिषेक होणार आहे. राजपुत्र, ज्येष्ठ राजपुत्र जे राम आहेत की नाही, त्यांचा राज्याभिषेक होणार आहे आणि त्यानंतर राजा राम होणार आहेत म्हणून सगळ्या अयोध्या नगरीत, मिथिला नगरीत सगळ्यांना कळते. कळाल्यानंतर सगळ्या नगरवासियांना सुद्धा खूप आनंद होतो कारण ते प्रत्यक्षात बघितलेले आहेत रामांना की ते स्वतः येऊन राजकुमार राहून अहंकार नसताना सगळ्या प्रजेंशी संवाद साधून त्यांचे सुखदुःख विचारपूस करत होते. अशा प्रकारचे राजपुत्र आपल्याला राजा म्हणून लाभणार आहे हे सगळ्यांना आनंद होतो. आणि आता राज्याभिषेकाची तयारी होत असते. आणि दशरथ राजा सगळ्यांना आज्ञा देतात की पूर्ण अयोध्या नगरी फुलांनी सजवा, दिव्यांनी सजवा आणि सगळ्या ऋषीमुनींना आमंत्रण द्या आणि यज्ञमंडप तयार करा. येणाऱ्या अतिथींना राहण्यासाठी म्हणून योग्य सभागृह तयार करा तुम्ही. असं सगळं काही कितीतरी आज्ञा देऊन अभिषेकाची तयारी करतात. तर त्या तयारीमध्ये सगळेजणी जुडलेले असतात. पण म्हणतात ना, कोणतंही चांगलं कार्य होऊ लागलं तर त्याच्यामध्ये काहीतरी दृष्ट लागू नये म्हणून काहीतरी एक कोणतं तरी छोटंसं विघ्न येतं मध्येच. तर त्यावेळेस आपण म्हणतो ना, थोडक्यात टळलं हो, एवढ्या मोठ्या कार्यामध्ये थोडंसं विघ्न आलं आणि टळलं बरं का, आणि निर्विघ्नपणे पार पडले. अशाच प्रकारे ह्या सगळ्या अभिषेकाच्या तयारीमध्ये राज्याभिषेकाची तयारीची वर्णन कशी याच्यात केलेले आहे पहा. त्यांच्या आगमनाने संपूर्ण अयोध्या आनंदाने उजळून निघाली. रस्त्यावर रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणे लावणी गेली आणि सर्वत्र मंगलध्वनी घुमू लागले. प्रत्येक जणी आपल्या घरातच सुखाचे, समाधानाचे आणि धर्माचे आगमन झाले असे वाटत होते. दशरथ राजाने आपल्या मंत्र्यांशी आणि गुरुजनांशी या विवाहावर चर्चा केली. सर्वांनी रामाच्या गुणाचे कौतुक करत हा निर्णय योग्य आहे
असं सांगितले. त्यानंतर दशरथाने विविध देशातील नरेशांना आमंत्रित करण्याचा विचार केला, जेणेकरून रामाचा राज्याभिषेक सोहळा सर्वांच्या उपस्थित भव्य दिव्य रीतीने पार पडेल. एके दिवशी राजाने रामाला राज्यसभेत बोलावून घेतले. राम नम्रतेने पित्यापुढे उभा राहिले. दशरथराव प्रेमाने म्हणाले, हे राम, तू सर्व गुणांनी परिपूर्ण आहेस. आता मला वाटते की तू युवराज पद स्वीकारावे, पण त्याआधी तुला राजधर्म समजून घेणे आवश्यक आहे. तुला नुसतं राजा बनवतो म्हणून तू आनंदी होऊ नकोस. तुला राजधर्म काय आहे हे शिकावं लागतं. खरं तर हे शिकवायच्या आधीच रामांना सगळं काही माहीत होतं, कारण वशिष्ठ ऋषींनी हे सगळं शिकवलेलं आहे त्यांना. जेव्हा गुरुकुलामध्ये होते त्यावेळेस हे सगळं काही शिकवले. पण त्यावेळेस राम म्हणले नाही, मला सगळं माहिती आहे हो, तुम्ही काय सांगतात, असं म्हणले नाही. नम्रतेने ते म्हणाले, तुम्ही सांगा, मी ऐकतो. त्यावेळेस दशरथ राजा म्हणाले, राजाने नेहमी सत्य, न्याय आणि धर्म याचा आधार घ्यावा. प्रजेच्या सुखात आपले सुख आणि त्यांच्या दुःखात आपले दुःख मानावे. मंत्र्यांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा. शत्रूंवर लक्ष ठेवावे आणि मंत्र्यांशी निष्ठा राखावी. लोभ, क्रोध, अहंकार यापासून दूर राहून राज्य करावे म्हणून सांगितले. दशरथ राजा यांनी आपल्या मनातील ठाम निर्णय जाहीर केला आणि राम अत्यंत विनम्रपणे हे सर्व उपदेश ऐकत होते. त्यांनी हात जोडून उत्तर दिले, पिताश्री, आपण दिलेल्या अमूल्य ज्ञानाने मी ज्ञान सदैव स्मरणात ठेवीन आणि आपल्या आदर्शाप्रमाणे राज्य करण्याचा प्रयत्न करेन. म्हणून मी करतोच असं म्हणलं नाही. बघा, म्हणजे आपल्याला ह्या रामकथेमधून विनम्रपणा, प्रेम हे सगळं काही आपल्याला पाहायला मिळतं. इथं उद्धटपणा, राग असं काहीच नाहीये, म्हणजे उर्मटपणा काहीच नाहीये. नम्रता, शरणागती जाणं हेच ह्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते. दशरथ यांनी आपल्या मनातील ठाम निर्णय जाहीर केला. श्रीराम राजा यांचा राज्याभिषेक करण्याचा हा मंगल संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्वरित राजगुरू वशिष्ठ यांना बोलावून घेतले आणि म्हणाले, गुरुदेव, आपण त्वरित रामाच्या अभिषेकाची सर्व तयारी सुरू करावी. वशिष्ठांनी आनंदाने मान डोलाविली आणि विधिविधानांची आणखी करू लागले. त्याच वेळी दशरथांनी सेवकांना आज्ञा दिली, संपूर्ण अयोध्या सजवा, राजवाडा सुशोभित करा आणि सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण करा. सेवक तातडीने त्या कामाला लागले म्हणून सांगितले. आता श्रीरामांना ही बातमी कळाली. बातमी कळाल्यानंतर दशरथ राजांनी आधीच सांगितले सीतेला, कौशल्येला, कैकेयीला आणि सुमित्रेला, पण राम सुद्धा स्वतःहून जाऊन सांगितले. तुम्ही बघा, याच्यामध्ये मातृप्रेम, पितृप्रेम, पुत्रप्रेम, पत्नीप्रेम, पतिप्रेम हे सगळं काही आपल्याला शिकायला मिळतं हो. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले, आता तिन्ही मातांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून रामचंद्र प्रभू निघाले. ते आता आपल्याकडे बेडरूम्स आहेत प्रत्येकाला वेगवेगळे. त्यावेळेस प्रत्येकाचे राजवाडेच वेगळे होते. कौशल्याचा राजवाडा वेगळा होता, कैकेयीचा वेगळा होता, सुमित्रेचा वेगळा होता, राम सीतेचं. म्हणून ते एकत्र राहत नव्हते असं नाही, सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं एकत्र व्हायचं. पण ते राज्य म्हणजे समृद्धीचं जे, ऐश्वर्याचं जे राज्य होतं ना, ते अयोध्येचं होतं. म्हणून प्रत्येकाचे राजवाडे वेगवेगळे होते. मग प्रत्येकांच्या राजवाड्यात जाऊन श्रीराम प्रत्येक आईंना भेटले. तर पित्याचे वचन ऐकून श्रीरामाने विनम्रतेने मस्तक झुकवले आणि त्यांच्या चरणी प्रणाम केला. ही बातमी ऐकताच रामांच्या मनात नम्रता आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली. त्यानंतर त्यांनी विचार केला, या महान कार्यासाठी म्हणून तिन्ही मातांची आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. असा विचार करून ते प्रथम आपल्या माता कौशल्या यांच्या महलाकडे निघाले.
कौशल्या माता त्यावेळी देवपूजेत मग्न होत्या. राम त्यांच्या समोर जाऊन नम्रतेने उभे राहिले आणि त्यांच्या चरणी वंदन केले. माता कौशल्या यांनी प्रेमाने रामाला उचलून घेतले आणि विचारले, बाळा, आज तू इतका का प्रसन्न दिसतोयस? तर त्यावेळेस राम शांत स्वरात सांगितले की, माते, पिताश्री मला युवराजपद देण्याचा निर्णय घेत आहेत. आपल्या आशीर्वादासाठी मी येथे आलो आहे. हे ऐकताच कौशल्या माताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी रामांच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला. हे राम, तू सदैव धर्माचे पालन कर, प्रजेचे रक्षण कर आणि आपल्या कुलाचा गौरव वाढव. पहा किती सुंदर आशीर्वाद आहे. आई आशीर्वाद देती मुलाला, अशा प्रकारे आशीर्वाद देती. पहा, रामाने शांत स्वरात सांगितले. यानंतर राम, तू सदैव धर्माचे पालन कर आणि प्रजेचे रक्षण कर, आपल्या कुलाचा गौरव कर, म्हणून कौशल्या माता म्हणते. यानंतर राम सुमित्रा यांच्या महलात गेले. त्यांनीही सुमित्रा मातेच्या चरणी वंदन केले. सुमित्रा मातेने प्रेमाने रामाला आशीर्वाद देत म्हणाल्या, राम, तू केवळ अयोध्येचा नव्हे तर संपूर्ण जगाचा आधार आहेस. सदैव सत्य आणि धर्माच्या मार्गावर राहा. रामाने दोन्ही मातेचे आशीर्वाद घेऊन कैकेयी मातेच्या महलाकडे निघाले. त्यावेळी कैकेयी आपल्या महलात विश्रांती घेत होत्या. राम आत आले आणि त्या अत्यंत आदराने त्यांच्या चरणी वंदन केले. रामाला पाहताच कैकेयीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्यांनी प्रेमाने रामाला उचलून घेतले आणि म्हणाले, राम, तू मला माझ्या स्वतःच्या पुत्रासारखाच प्रिय आहेस. आज तू माझ्या महलात कशासाठी आलास? म्हणजे कैकेयीला भरतापेक्षा जास्त रामांवर प्रेम होतं. राम नम्रतेने म्हणाले, माते, पिताश्री मला युवराज पद देण्याचा विचार करीत आहेत. या पवित्र कार्यासाठी आपल्या आशीर्वादाची मला आवश्यकता आहे. हे ऐकताच कैकेयी काही क्षण आनंदित झाल्या. त्यांनी रामाच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, हे राम, तू सदैव विजय मिळव, धर्माचे पालन कर आणि अयोध्येचे कल्याण कर. रामांनी त्यांच्या चरणी पुन्हा प्रणाम केला. त्यांच्या मनात सर्व मातांप्रती समान आदर प्रेम होते. कोणत्याही भेदभावाशिवाय त्यांनी तिन्ही मातेचे आशीर्वाद घेतले. यानंतर श्रीराम गुरु वशिष्ठांनी राम आणि सीता यांना बोलावून घेतले. त्यांनी शांत आणि गंभीर स्वरात सांगितले, राज्याभिषेक हा अत्यंत पवित्र विधी आहे. त्यासाठी तुम्हा दोघांनी उपवास करावा लागतो म्हणून सांगतात. म्हणजे काही जे यज्ञ वगैरे असतात, शुभकार्य जे असतात, पूजा विधी असतात, व्रत असतात, त्याचे काही नियम असतात. त्या नियमाचे पालन करायला पाहिजे. म्हणजेच ते शुभकार्य, ते विधी, ते सगळे व्यवस्थित पार पडतात आणि त्याचे बरोबर फळ मिळते, शुभ फळ मिळते. म्हणून वशिष्ठ ऋषींनी श्रीराम आणि सीता यांना बोलावून घेतले आणि त्यांना त्या अभिषेकाच्या विधीच्या पूर्वी काय करायला पाहिजे हे सर्व त्यांनी समजून सांगतात. ते म्हणतात, तुम्हा दोघांनी उपवास करावा, शुद्ध आचरण पाळावे आणि दीक्षा घ्यावी. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून या विधीसाठी स्वतःला तयार करा. राम आणि सीता यांनी अत्यंत श्रद्धेने हे सर्व नियम स्वीकारले. त्यांनी उपवास, दीक्षा घेऊन मनपूर्वक तयारी सुरुवात केली म्हणून म्हटले. दरम्यान संपूर्ण अयोध्या नगरी आनंदाने उजळून निघाली होती. सर्व अयोध्यावासी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करू लागले. गाणी, वाद्य, फुलांची सजावट आणि दीपमाळांनी संपूर्ण नगरी जणू स्वर्गासारखी भासत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, कारण त्यांना खात्री होती की रामांच्या राज्याभिषेकाने अयोध्या अधिक समृद्ध, सुखी आणि धर्मनिष्ठ होईल म्हणून सगळ्यांना आशा होती. अशा प्रकारे भक्ती, आनंद आणि उत्साहाने भरलेले वातावरण निर्माण झाले आणि सर्वजण त्या मंगल क्षणाची आतुरतेने
वाट पाहू लागले. असे लवकुश सगळ्या दरबारात रामायणाचा काव्यमय गीत समर्पित करून सांगत होते. त्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर मंथरा जी आहे ना, म्हणल्याप्रमाणे दृष्ट लागू नये म्हणून काहीतरी होतं म्हणून म्हणतो की नाही आपण, त्याचप्रमाणे मंथरेच्या डोक्यात, मंथरा ही कोण आहे, म्हणजे ती आहे कैकेयीची दासी. तिच्या मनामध्ये कपट निर्माण होते. तर काही काही वेळेस असं असतं ना, आपली मैत्रीण, आपली बहीण, आपली आई किंवा आपले नातेवाईक कोणीतरी किंवा आपल्या घरात असलेलेच कोणीतरी काम करणारे काहीतरी आपल्या डोक्यात किडा घालतात. नाही असं नाही, असं कर ग, ते बरोबर होतं. मग ते आपल्याला त्यांनी म्हणलेलं ते बरोबर पटतं आणि त्याच्यासाठी ते न व्हायच्या गोष्टी करायच्या भानगडीत पडून आपण खूप त्रास करून घेतो. तर ते विचार विवेकाने करायला पाहिजे की हे कोणतं बरोबर आहे आणि कोणतं बरोबर नाही. पण काही काही वेळेस काय होतं माहितीये काय, ते दैव विधिलिखितच असतं, आपली बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. त्याचप्रमाणे इथे मंथरेच्या डोक्यामध्ये काहीतरी किडा फिरत असतं आणि ती सरळ जाऊन कैकेयी जवळ जाते आणि कैकेयी आनंदात असते. रामांचा राज्याभिषेक होणार आहे ही बातमी ऐकून ती आनंदात असते आणि काहीतरी गाणी गुणगुणत बसलेली असते. त्याच वेळेस मंथरा, कैकेयीची दासी, तिच्या महलात प्रवेश करते. तिच्या महलात म्हणजे खोलीमध्ये प्रवेश करते आणि म्हणते, काय राणी माता, तुम्ही खूप आनंदात दिसत आहात. तर त्यावेळेस ती म्हणते, कैकेयी माता म्हणते, मी आनंदात का राहू नये, माझ्या ज्येष्ठ पुत्राचे आता राज्याभिषेक होणार आहे, त्याला राजपद, युवराजपद मिळणार आहे, तर मला का आनंद होऊ नये. तर त्यावेळेस मंथरा हसते, जोरजोराने हसते. आणि ते हसणं कसं असतं, विचित्र असतं. म्हणजे आनंदाचं हसणं नाही, म्हणजे तुला काही कळत नाही का म्हणल्याप्रमाणे आपण हसतो की नाही, म्हणजे व्यंगतेचा हसणे असते. तर ती जोरजोराने हसत असते आणि कैकेयीला ते हसणं बघून तिला आश्चर्य वाटतं, ही अशी का हसतीये मंथरा. तर त्यावेळेस ती म्हणती, कैकेयी म्हणती, का बरं तू असं विचित्रप्रमाणे हसत आहेस. तर ती म्हणती, तुला बुद्धी नाहीये, तुम्हाला बुद्धी नाहीये, बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुमची, तुमचं लक्ष नाहीये. तर ती म्हणती, याच्यात माझं लक्ष नसण्यासारखं काय झालंय, चांगलंच चाललंय ना, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, सगळे सुना चांगले आहेत, सगळं घर परिवार व्यवस्थित चाललेलं आहे, राम राज्य करण्यासाठी चांगला आहे आणि तो राज्य केल्यानंतर त्यांच्या तिन्ही भावांना सुद्धा तो खूप छान धर्माचे पालन करत त्यांच्याबरोबर राहून तो राज्य खूप छान करेल. हे सगळं असताना मला कळत काही नाही, ह्याच्यात मला काही कळतच नाहीये. म्हणून ती मंथरेला आश्चर्याने विचारते. तर त्यावेळेस मंथरा हसते, हसून म्हणते, तुम्हाला हे गोष्ट कळत नाहीये की तुम्ही काय म्हणतात, राजमाता होणार नाहीत. तर राजमाता का होत नाही, रामाची मी आई आहे, तर राजमाता मी होणारच आहे. तर ती म्हणाली, तुम्ही खरी आहात का आई, तुम्ही दुसरे आहात. खरी माता जी आहे ती कौशल्य आहे. तर रामांची जी खरी माता आहे तीच राजमाता होते. आणि राज्यामध्ये, नगरीमध्ये जे राजाला आणि राजाच्या पित्याला जे मान मिळते तेच मान राजमाताला सुद्धा मिळते. तर ते फक्त कौशल्यालाच मिळेल, तुम्हाला मिळणार नाही. तर ती म्हणते, राम माझा तसा नाहीये, तो मला पण मान देतो, तो तितकाच चांगला आहे. तुला कळत नाही का मंथरा, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. म्हणून ती मंथरेला रागवती. तर त्यावेळेस म्हणती, तू खरोखरच तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, तुम्ही बिलकुल लक्ष देत नाहीत. राम जर राज्यपदावर बसला आणि कौशल्याला मान मिळतोय, तुम्हाला मान मिळाला नाही आणि तुमच्या मुलाला राज्याच्या बाहेर काढून, कोणत्या वेळेस कोणाची बुद्धी काय होते हे कळत नसतं तुम्हाला. असे कितीतरी उदाहरण आहेत की मोठा भाऊ राज्य करतो आणि बाकीच्या भावांना पाठवून देतो. तर नाही, आपल्या अयोध्यामध्ये, आपल्या आमच्या इक्ष्वाकू वंशामध्ये असे कोणी राजे झाले नाहीत की मुलांना बाहेर पाठवून देणे, असं काही केलेलं नाही. उलटा असं दाखवलेलं आहे की मुलगा जर विचित्र आहे, चुकीचा वागतोय, त्याला पाठवून दिले असं आहे. पण भावांना वेगळं केले, आई वडिलांना वेगळं केले, असं इक्ष्वाकू वंशामध्ये तर नाही. तर त्यावेळेस मंथरा परत तिला नीट समजावून सांगते, तुला ही गोष्ट कळतच नाहीये,
तुझ्या मुलाला जर राज्यपद मिळाले नाही तर खूप अनर्थ होईल. कारण तुझ्या मुलाला मान मिळणार नाही, तुझ्या मुलाला मिळणार नाही तर तुला मान मिळणार नाही, असं होईल. तर त्याच्यासाठी तू विचार कर, म्हणून ती निघून जाते. शेवटी स्त्री धर्म आहे हो. 4 लोक 4 गोष्टी सांगितलं की डोक्यामध्ये काहीतरी विचार करत राहतो, हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का. काही काही लोकांना बुद्धीच नसतं, काय बरोबर आहे हे कळतच नाही त्यांना. तर त्यावेळेस काही थोडा वेळ विचार करते आणि म्हणते हे सोडून दे, मंथरेची गोष्ट ऐकू नये, ती बरोबर नाहीये, म्हणून ती झोपून जाते. आणि झोपून जाऊन परत 5 मिनिटांनी तिला जाग येते, मन चलबिचल असते. खरंच मंथरा म्हणल्याप्रमाणे जर असं झालं तर काय होईल माझी परिस्थिती, मी कुठे जाऊ, मला जर खरोखर मान मिळाला नाही, माझ्या मुलाला जर राज्यपद मिळालं नाही, माझ्या मुलाला जर राज्याच्या बाहेर हकलून दिले तर काय होईल, हे तिच्या मनात विचार येऊन त्रस्त होऊन जाते. ती काय करावं हे कळत नाही. मग शेवटी दासीच्या आणि परत मंथरेला बोलावून घेते आणि म्हणते, मंथरा तू म्हणलेले विचार मला पटलेत ग, थोडं बरोबरही वाटतंय, असं होऊ शकतं एखाद्या वेळेस, मग त्याच्यासाठी मी काय करू. मला रामावर खूप प्रेम आहे, मी असं म्हणू शकत नाही की तुझा राज्याभिषेक नको, माझ्या मुलाला बसवा, असं मी म्हणू शकत नाही. मला काय करावं सुचत नाहीये, असं काही माता मंथरेसमोर म्हणते. तर त्यावेळेस मंथरा म्हणते, मी तुला एक उपाय सुचवते, ते उपाय जर तू चालवलीस तर व्यवस्थित तुझं मनातले संकल्प सगळे निर्विघ्नपणे पार पडतील, म्हणून ती सुचवते. तर सुचवताना ती काय म्हणते, तू एकदा युद्ध करत हो. दशरथ राजा, सुर असुर, देव असुरांचे युद्ध चालू होते. तर देवांच्या मदतीसाठी म्हणून राजा दशरथ त्यांच्या मदतीसाठी म्हणून गेलेले असतात. तर त्यावेळेस कैकेयी सुद्धा त्यांच्या सोबत जाते. म्हणजे कसं आजकाल आपण पती काही कार्यासाठी जात असले तर मी पण येते हो, काही तुम्हाला जर मदतची गरज असेल तर मी असते तुमच्यासोबत, म्हणून जसं आपण पतीच्या सोबत जातो की नाही, त्याचप्रमाणे कैकेयी सुद्धा म्हणते की राजा मी तुमच्या सोबत येते, मला सुद्धा युद्ध करण्याची शिक्षा मिळालेली आहे, मी शिकलेली आहे, तर मी तुमच्या सोबत येते, म्हणून ती त्यांच्याबरोबर रथात बसून जात असते. तर त्यावेळेस राजा दशरथ 8-10 दिवस सतत युद्ध करत असतात. तर त्यांना थोडीशी थकवा येते आणि ग्लानी येऊन थोडंसं डोळे झाकले जातात. तर त्यावेळेस ते युद्ध करू शकत नाहीत त्या परिस्थितीमध्ये. तर त्यावेळेस कैकेयी दशरथ राजाच्या उपस्थितीमध्ये युद्धाचा ती सांभाळ करते, युद्ध करते. आणि दशरथ राजाला थोडा वेळ विश्रांती मिळाल्यानंतर असं एक कथा आहे. अजून एक कथा अशी आहे की दशरथ राजाचं रथाचं चाक जमिनीमध्ये जात असतं, तर त्यावेळेस ती रथाच्या चाकाला जमिनीमध्ये न जाऊ देता पकडून ठेवली आहे, अशी एक कथा. अशी कितीतरी कथा आहेत, प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळे लिहिलेले आहेत, कारण त्यांच्या अनुभवाने ते लिहिलेले आहेत, म्हणून अशी कथा आहे. तर त्यावेळेस दशरथ राजा प्रसन्न होतात आणि ते म्हणतात की तुला मी 2 वर देतो, तुला काय पाहिजे मागून घे. तर त्यावेळेस कैकेयी म्हणते, मला काय कमी आहे, काहीच कमी नाही, मला कशाची गरज नाही, तुमच्यासारखा पती मिळालेला आहे आणि माझ्या 2 मोठ्या बहिणी आहेत, कौसल्या आणि सुमित्रा, सतत मला प्रेम करणारे आहेत, असं असताना मला वराची काही गरजच नाही आहे. तर दशरथ राजा म्हणतात, नाही तरी सुद्धा मी तुला आनंदाने तुला हे 2 वर देत आहे, तुला काय पाहिजे मागून घे. तर त्यावेळेस कैकेयी म्हणते, आता तर मला गरज नाही, पण जेव्हा मला गरज पडेल त्यावेळेस मात्र मी तुम्हाला नक्की विचारते, असं म्हणून ती त्यांच्याशी संवाद साधते. मग त्या गोष्टीची आठवण मंथरा करून देते कैकेयीला. आणि त्यावेळेस कैकेयीला आठवण येतं, खरोखरच आपले 2 वर अजून आहे हातामध्ये, शस्त्र आहेत आपल्यामध्ये, आपण विचारू शकतो, असं विचार करून मग ती मंथरा म्हणते हीच वेळ आहे. तर ती म्हणते मग काय वर मागू. त्यावेळेसही तिला कळत नाही कैकेयीला, म्हणजे इतकी छान स्वभावाची असती ती की तिला कपटच माहीत नाही बिचारीला. पण मंथरा ही जी तिची दासी आहे की नाही, तिच्यामुळे तिची बुद्धी भ्रष्ट होते. मग कैकेयी म्हणते मी काय विचारू, वर मागायचं तरी कसं मागायचं हे कळून घ्या. आपण सुद्धा असं होतो ना, भगवंत आपल्या डोळ्यासमोर येतात
किंवा काही काही वेळेस असं होतं की कोणीतरी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून विचार करतात, तर त्यावेळेस आपण काय मागावं. आणि प्रत्यक्षात अजून एक अनुभव असा येतो की आपण मंदिरात जाताना कितीतरी लिस्ट बनवून घेऊन जातो भगवंताजवळ मागायसाठी म्हणून. मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला मुलगा पाहिजे, मला माझ्या मुलाला नोकरी पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे, अमकं व्हायला पाहिजे, ढमकं व्हायला पाहिजे, हे सगळं लिस्ट बनवून घेऊन जातो. पण प्रत्यक्ष भगवंताच्या समोर गेल्यानंतर त्याचे दिव्य रूप बघितल्यानंतर आपल्याला काय मागावं कळतच नाही. कारण भगवंतालाच माहीत आहे हो आपल्याला काय द्यायचंय. आपल्याला जे पाहिजे ते योग्य भगवंत आपल्याला देत असतात. तर त्याप्रमाणे कैकेयीला सुद्धा कळत नाही काय मागावं, हे कळत नाही तिला. तर ती म्हणते काय मागू मी, मला कळत नाहीये. तर त्यावेळेस मंथरा म्हणते माझ्या मुलाला भरताला राज्याभिषेक करा आणि रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा म्हणून मागून घे. तर ती म्हणते खूपच म्हणजे विचित्र मागणी आहे, ह्याच्यानी त्रास होणार नाही का. भरताला राज्य देऊ दे, हरकत नाही, पण रामाला का वनवासात पाठवायला पाहिजे. नको नको, मला ते विचारायला आवडत नाहीये. तर त्यावेळेस मंथरा म्हणते अजूनही तुला कळत नाहीये, तुम्हाला ही गोष्ट कळत नाहीये की भरताला जेव्हा राज्याभिषेक केलं आणि रामाला हे पटलं नाही, मग ते भांडणं होतील ना. त्याच्यापेक्षा राम 14 वर्ष वनवासात गेला म्हणलं तर भरत सुखाने इथं राज्य करू शकतो आणि राम तिथं जातो आणि राम काही त्रासच देणार नाही भरताला. तर त्यावेळेस कैकेयीला हे पटतं. हो खरं आहे, आपण राज्य देत नाही रामाला म्हणून म्हणल्यानंतर रामाला रागच येणार ना. मग नको नको, खरंच आहे मंथरा म्हणलेलं बरोबर आहे, आपण रामाला 14 वर्ष वनवासात पाठवूया. म्हणून ती म्हणते खूप छान केलीस मंथरा, माझ्या डोक्यामध्ये हे विचारच नव्हते, तू मला खूप छान समजावून सांगितलीस आणि तुझे आभार मी किती मानले तरी कमीच आहे, असं म्हणून ती तिला समजावून म्हणते. आणि मंथरा आपल्या ह्याच्यात निघून जाते आणि मंथरेला आनंद होतो. कारण एक दासी राणीला सांगते आणि राणी ते ऐकते, ते कोणत्या दासीला आनंद होत नाही. त्या आनंदाच्या भरात ती मंथरा निघून जाते. आणि इथे कैकेयी मात्र आता डोक्यात चालू आहे तिच्या, आपण आता दशरथासमोर हे वर मागायची तयारी करावं. म्हणून ती काय करते, राजमहालातील सगळे दिवे बंद करून टाकते, मंद करून टाकते, मंद करून केस सगळे मोकळे सोडून देते आणि संताप कक्षेमध्ये गृहामध्ये जाऊन ती एका मंचावर पडून रडत राहते. तर सगळ्या ठिकाणी आनंद दिसतोय, सगळ्या दूतांना, राजदूतांना सगळ्यांना दिसतोय. जिथे पहा तिथे दिव्यांची माळ, लखलख प्रकाश दिसते, फुलांची माळ दिसते, सगळं दिसते. पण कैकेयीच्या महलातच का नाहीये हे सगळ्यांना कळतं. आणि त्यावेळेस भरत तिथे नसतात, ते त्यांच्या मामाकडे गेलेले असतात. तर कैकेयीच्या महलात काहीच चहलपहल दिसत नाही. तर त्यावेळेस ते राजदूत जाऊन, सेवक जाऊन दशरथांना सांगतात की राजा, सगळ्या ठिकाणी आनंदित वातावरण आहे, पण कैकेयीच्या महलात मात्र सगळे दिवे मंदावलेले आहेत, त्याचं कारण कळत नाहीये. तर राजा दशरथाला वाटते की कैकेयीची तब्येत बरी नसेल म्हणून ती अंधारात असेल, असं म्हणून ते राजा दशरथ कैकेयीच्या महलात जातात. कैकेयीच्या महलात गेल्यानंतर तिकडल्या दासींना विचारतात कैकेयी कुठे. तिच्या महलात जातात, शयनगृहामध्ये जातात, तिथे ती दिसत नाही. तर त्यावेळेस तिकडे असलेल्या दासींना ते विचारतात कैकेयी कुठे आहे, शयनगृहामध्ये तर नाही आहे कैकेयी, कुठं आहे, तिला बरं नाही आहे का म्हणून ते विचारतात. तर त्यावेळेस त्या दासी म्हणतात नाही, ते संताप कक्षामध्ये आहेत, संताप गृहामध्ये आहेत, तिथे ते झोपलेले आहेत. तर ते म्हणतात इथं संताप येण्यासारखं काय झालंय हिला, का बरं ती जाऊन तिथं रुसून बसली आहे, असं म्हणून ते त्या तिच्या संतापगृहामध्ये जातात. आणि तिला बघितलं तर तिचे सगळे केस विस्कटलेले आहेत, कशी तरी वेड्या अवस्थेमध्ये असते. तर त्यावेळेस दशरथ राजा तिच्याजवळ प्रेमाने तिच्याजवळ जातात आणि तिचे 2 हात धरून तिच्याशी बोलावं असं म्हणून विचार करतच असतात. ती दोन्ही हात झटकून देते राजाचे आणि तुम्ही माझ्याजवळ येऊ नका असं म्हणून ती म्हणते.
तर राजा दशरथाला वाटतं की हे काय चाललंय. मग त्यावेळेस कैकेयी म्हणती, मला तुमच्यावर खूप राग आलेला आहे. तर ते म्हणतात, काय राग आलाय? का आता रामाचा राज्याभिषेक आहे म्हणून तुला कोणता तरी दागिना पाहिजे का? कोणता तरी छान पैठणी साडी पाहिजे का? काय पाहिजे तुला सांग, मी त्याप्रमाणे करतो मी. म्हणून म्हणतात, मला त्याची काही कमतरता नाही म्हणते ती. माझ्याजवळ भरपूर साड्या आहेत, भरपूर दागिने आहेत, मला कशाची कमी नाहीये. मग कशासाठी तुला हे संताप आहे? तर ती म्हणते, तुम्ही खूप दुजाभाव केला. तर काय दुजाभाव केला म्हणून विचारते ती. तर त्यावेळेस कैकेयी म्हणती की नेहमी तू माझी लाडकी बायको, माझी आवडती पत्नी आहेस, म्हणून तुम्ही सतत माझ्यावर जास्त प्रेम केलं. कौसल्या ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, खरं तर ते ज्येष्ठ पत्नी आहेत तुमचे, तिच्यापेक्षा जास्त, सुमित्रेपेक्षा जास्त तुम्ही मला प्रेम केलेले आहात. तर तुम्ही मला काही न विचारता तुम्ही हा निर्णय कशाला घेतलात? तर ते म्हणले, कोणता निर्णय घेतलो मला काहीच कळत नाहीये. तर त्यावेळेस ती म्हणते, रामांना राज्याभिषेक कर. तर ते म्हणाले, मी सांगितलं तुला, राम स्वतः येऊन तुला सांगितलेले आहेत, अजून काय तुला विचार? तुम्ही येऊन सांगितलात, माझी परवानगी घेतलात का? म्हणून ती म्हणते. म्हणजे बघा, विचार करा, पहिल्या काळी आपण सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन बाहेर जात होतो. आम्ही जाऊ दे का, आम्हाला बाहेर जायचंय. पण आजकाल तसं नाहीये, आम्ही चाललो म्हणून सांगून निघून जातात. तर त्याचप्रमाणे कैकेयी विचारते की तुम्ही माझी परवानगी घेतलात का? तर ते म्हणले, परवानगी घ्यायचं गरजच काय, सगळ्यांच्या मनात तुला सुद्धा आनंदच झालेला आहे ना, रामाला अभिषेक करतोय म्हणून, राज्याभिषेक करतोय म्हणून. तर ती म्हणली, ते वाटत होतं, पण नंतर मला असं वाटतंय की रामाचा अभिषेक केल्यानंतर माझं मान आणि भरताचा मान कमी होऊन जाईल, म्हणून मला ते पटलेलं नाहीये. तर दशरथ राजा म्हणतात, हसतात ते म्हणतात, काय विचित्र स्वभाव आहे तुझं, आज एक बोलतीस उद्या एक बोलतीस, कसं विचित्र चंचल वृत्तीची आहेस तू, म्हणून हसतात ते. तर तुम्ही हसू नका, तुम्ही हे करणं चुकीचं आहे असं म्हणून ती म्हणते. तर त्यावेळेस म्हणतात, मग आता मी काय करू? तर त्यावेळेस ती म्हणते, मला 2 वर पाहिजे. तर आता कोणचे 2 वर पाहिजे तुला? काय केलीस म्हणून मी तुला 2 वर देऊ? तर त्यावेळेस कैकेयी म्हणती, जेव्हा देव असुरांमध्ये युद्ध झाले होते त्यावेळेस मी तुम्हाला मदतीसाठी म्हणून आले होते आणि युद्धाचे मदत केली, युद्धामध्ये तुम्हाला मदत केली, त्यावेळेस तुम्ही मला 2 वर देतो म्हणला होता. त्या 2 वरांची आता मला गरज आहे, ते 2 वर मला द्या. तर त्यावेळेस ती राजा दशरथ म्हणतो, माग, तुला काय वर पाहिजे माग. तर त्यावेळेस ती म्हणते, रामांना राज्याभिषेक करू नका, भरताचे राज्याभिषेक करा, हा पहिला वर आहे. तर चालेल, हरकत नाही, पण थोडं दुःख होतं त्यांना. म्हणतात, हरकत नाही, माझे 4 पुत्र मला एकसारखेच आहेत, काही हरकत नाही, भरताचं मी राज्याभिषेक करतो. पण ती म्हणली, तेवढंच नाही, मला दुसरं वरही पाहिजे. आता काय पाहिजे म्हणून विचारलं. तर त्यावेळेस ती म्हणते की रामाला 14 वर्ष वनवासात पाठवावं. त्यावेळेस मात्र दशरथांना खूप दुःख होते आणि ते जमिनीवर कोसळतात आणि जमिनीवर कोसळून ते खूप दुःखी होतात आणि बेशुद्ध होतात आणि ते म्हणतात, मी हे करू शकत नाही. मग त्यावेळेस त्या दरबारामध्ये असलेले, महलामध्ये असलेले दासी सगळे जाऊन सुमंत मंत्रीला सांगतात की राजा दशरथ बेशुद्ध होऊन पडलेले आहेत. तर त्यावेळेस सुमंत मंत्री येतात आणि बघतात काय झाले हे सगळं प्रकार म्हणून म्हणलं. तर त्यावेळेस कैकेयी स्वतः सांगते की असं असं झालेलं आहे. तर त्यावेळेस हे शब्द ऐकतात दशरथावर जाऊन, म्हणजे ते जमिनीवर पडले. कोपवनात राजा दशरथ अत्यंत दुःखी अवस्थेत पडले होते. त्यांच्या मनात प्रचंड वेदना उसळत होत्या, पण दिलेल्या वचनामुळे ते असहाय्य झाले होते. अशा वेळी महर्षी वशिष्ठ राजवाड्यात अंतःपुराच्या द्वारावर येऊन पोचले. कारण सुमंत जाऊन त्यांना सांगतात की असं असं वशिष्ठ ऋषी दशरथ राजा बेहोश होऊन पडलेले आहेत. मग त्यावेळेस वशिष्ठ ऋषी येतात आणि बघतात
आणि सुमंत्र सुद्धा अंतःपुरामध्ये येऊन पाहतात आणि कैकेयीवर ते संतापतात आणि ते म्हणतात, वशिष्ठ ऋषी म्हणतात की तत्काळ जा आणि तू रामाला त्वरित घेऊन ये म्हणून सांगतात. कारण आता राजा बेहोश झाला आहे तर त्याच्या मुलाला बोलावणे हे पहिलं कर्तव्य आहे, मोठ्या मुलाला, म्हणून राजाला घेऊन ये असं म्हणून सांगतात. राजाची आज्ञा मानून सुमंत्र तत्काळ श्रीरामांच्या महलाकडे निघाले. तेथे पोचल्यावर त्यांनी नम्रपणे महाराजाचा निरोप श्रीरामांना सांगितला. राजाने तातडीने बोलावले आहे हे ऐकताच राम तत्पर झाले. श्रीरामांनी प्रथम सीतेकडे जाऊन तिला सर्व हकीकत सांगितले, तिची अनुमती घेतले. त्यानंतर त्यांनी लक्ष्मणाला बोलावले. तिघेही सुमंत्रासह रथावर बसले आणि राजवाड्याकडे निघाले, कैकेयीच्या राजवाड्याकडे निघाले. रथ निघाला तेव्हा मार्गात गाजे वाजे वाजत होते. अयोध्येतील स्त्री पुरुष आनंदाने बोलत होते. सर्वांना वाटत होते की आता श्रीरामांचा अभिषेक होणार आहे. लोकांमध्ये उत्साह, आनंद आणि मंगल भावना दाटून आलेल्या होत्या. परंतु या बाह्य आनंदाच्या वातावरणामागे राजवाड्यात मात्र एक दुःखद प्रसंग घडत होता. कोपवनात बसलेल्या कैकेयीच्या आग्रहामुळे आणि दिलेल्या वचनामुळे दुःखी राजा दशरथ श्रीरामांना वनवासाचा आदेश देण्याचा कठीण क्षणाला सामोरे जाणार होते. दरम्यान राजवाड्यात काहीतरी अनर्थ घडल्याची चाहूल लागल्याने श्रीरामांना आश्चर्य वाटले. त्यांना राज्यसभेत बोलावले. ते आनंदाने, नम्रतेने आणि शांतचित्ताने पित्याला भेटण्यासाठी म्हणून गेले. परंतु तेथे पोचल्यावर त्यांनी पाहिले की राजा दशरथ अत्यंत खिन्न अवस्थेत आहेत आणि काही बोलू शकत नाहीयेत. तेव्हा कैकेयीनेच श्रीरामांना सर्व घडलेला प्रसंग सांगितला. तिने शांतपणे कठोर शब्दात म्हटले, तुझ्या पित्याने मला 2 वर दिले होते, आता मी ते मागितले आहे. भरताला राज्य आणि तुला 14 वर्षाचा वनवास म्हणून असे ती सांगते आणि तू त्वरित वनात निघून जा असं म्हणून ती श्रीरामांना सांगते. त्यावेळेस श्रीराम रागात आलेने, कैकेयीवर चिडलेने ते शांतपणाने राजा दशरथाला म्हणाले, माते, पित्याने दिलेले वचन पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. मला वनवासात जाण्यात कोणतीही खंत नाही. भरताला राज्य मिळणे ही सुद्धा माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे असं श्रीराम म्हणाले. श्रीरामांनी पित्याकडे पाहिले. दशरथांचे डोळे अश्रूंनी भरले होते. ते काही बोलू शकत नव्हते. ते फक्त श्रीरामांकडे दुःखाने पाहत होते. रामांनी त्यांच्या चरणी नम्रपणे वंदन केले आणि त्यांना धीर दिला. त्यांनी कोणताही विरोध न करता आनंदाने वनवास स्वीकारला आणि पित्याच्या वचनाला सर्वस्व मान दिले. आणि हा प्रसंग रामांच्या आज्ञापालन, त्याग आणि कर्तव्यनिष्ठतेची हीच कुलाची परंपरा आहे. म्हणजे बघा, इथे राग, लोभ असं काहीच नाही. कैकेयी सुद्धा दासीच्या सांगण्यामुळे तिची बुद्धी भ्रष्ट झाली होती. खरं तर तिची बुद्धी पण इतकी चांगली होती, तिचा स्वभाव पण इतका चांगला होता. पण काही वेळेस विधिलिखित जे असतं की नाही, ते घडण्यासाठी म्हणून सुद्धा बुद्धी भ्रष्ट होते. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणतात की नाही. त्याचप्रमाणे कैकेयीची बुद्धी भ्रष्ट झाली होती. बाकी सगळे नम्रतेने, शांततेने, हीच रघुकुलाची परंपरा आहे म्हणून सांगतायत. श्रीराम मात्र अत्यंत धीराने सर्व परिस्थिती स्वीकारत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा असली तरी मनात स्थैर्य. त्यांनी ठरवले की ही अप्रिय घटना आपल्या मातोश्री कौशल्याला सांगायला पाहिजे. आपण स्वतः जाऊन सांगावं. म्हणून ते राजमहलातून बाहेर पडू लागले आणि त्यावेळी दशरथाला परत एकदा समजावून सांगतात की कैकेयी माता विचारलेले चुकीचे नाहीये. पुत्र प्रेम आहे तिचा, त्याप्रमाणे तिच्या मनाप्रमाणे होऊ द्या. आणि आपण धर्मनिष्ठ आहोत आणि एकदा दिलेले वचन आपण मागे परतत नाही. रघुवंशाची ती परंपरा नाहीये. तुम्ही खरोखरच तिला वर देण्याचं वचन दिलेलं आहात आणि ती मागितलेले वचन वर जे आहे की नाही
ते तुम्ही तिला संपूर्ण द्यायला पाहिजे. तर ते तुम्ही दिलात तर हे वंशपरंपरेनुसार वचनाचे मान राखल्यासारखे होते आणि तुम्ही हे मान राखलात आणि तुमचे मान राखणे हे माझे कर्तव्य आहे असं रामांनी दशरथाला समजावून सांगतात. पण दशरथ राजाला काही हे पटत नाही. ते सतत डोळ्यातून अश्रू ओघाळत दुःखी होत कोणाशी न बोलता बसून राहतात आणि राम मात्र सीतेला आणि लक्ष्मणाला दोघांना घेऊन कौशल्याच्या महलात जातात. आणि जाताना त्यांच्या सेवकांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या डोक्यावर छत्र धरले आणि चामरही फिरवत होते. पण रामांनी त्यांना प्रेमाने थांबवले आणि म्हणाले, हे सर्व आता नको, कारण वनवासात जायचंय त्यांना. तर आता छत्र चामर वगैरे काहीही नको मला रथाचीही गरज नाही, कारण आता वनवासात चालत जायचंय. रथ घेऊन घोडे घेऊन वनवासात कोण जातात? नाही जात. तर ते म्हणाले, मला ह्याची आवश्यकता नाही. सेवकांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले, पण रामाच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी छत्र चामर आणि रथ दूर केले. अशा साध्या रूपात सर्व ऐश्वर्याचा त्याग करून श्रीराम शांतपणे पायीच कौशल्या माताच्या महलाकडे निघाले. त्यांच्या मागे दुःखी मनाने लक्ष्मणही चालत होते. अशा रीतीने महायशस्वी धर्मात्मा श्रीराम शांत आणि स्थिर मनाने पुढे निघाले. त्यांच्या वाणीमध्ये नेहमीप्रमाणे मधुरता होती. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला ते सन्मानपूर्वक अभिवादन करत होते, जेणेकरून कोणालाही त्यांच्या मनातली दुःखाची चाहूल कळू नये. म्हणतात ना, मनात किती दुःख जरी राहिलं ना तर चेहऱ्यावर आनंदी राहावं. ते दुसऱ्यांना कळू देऊ नये की मी किती दुःखी आहे. पण असं नसतं हो. थोडं दुःख असलं तरी असं चेहऱ्यावर ते ताण आणून दुःख आपण व्यक्त करून दाखवतो की माझ्या एवढे दुःखी कोणीच नाहीये. असं नव्हतं. राम प्रयत्न करत होते की स्वतःच्या मनातलं दुःख बाहेर व्यक्त करू नये, असं प्रयत्न करत होते. कौशल्या मातेच्या महलासमोर पोचल्यावर त्यांनी क्षणभर स्वतःला सावरले. अंतःकरणात वेदना उसळत आली तरीही चेहऱ्यावर कोणताही दुःखाचा विकार येऊ दिला नाही. उलट प्रसन्न आणि शांत भाव ठेवत ते महलात प्रवेश केले, जेणेकरून आत असलेल्या कोणाच्याही मनात अचानक दुःख निर्माण होऊ नये. श्रीराम शांतपणे कौशल्या राणीच्या महलात प्रवेश करतात. महलात एक पवित्र मंगल वातावरण दरवळत असते. सुगंधी धूप, दीपांचा प्रकाश आणि मंत्रोच्चाराचा नाद सर्वत्र भरून राहिलेला असतो. कौशल्या माता त्या क्षणी एकाग्र चित्ताने भगवंताची पूजा करत असतात. त्यांनी रेशमी सुशोभित वस्त्रे परिधान केलेली होती. अंगावर सुंदर दागिने शोभत होते. त्यांच्या मुखावर तेज आणि भक्तिभाव स्पष्ट दिसत होता. त्यासमोर प्रज्वलित अग्नीमध्ये मंत्रोच्चार करत आहुती अर्पण करत असताना प्रत्येक मंत्र उच्चारताना त्यांच्या मनात एक भावना असते, माझ्या रामाचे मंगल हो, त्याच्या जीवनात सर्व शुभ घडो. त्या पूर्णपणे भक्तीत तल्लीन झालेल्या असतात. त्यांच्या हातात विधिपूर्वक पूजा चालू असते आणि अंतःकरणात मातृप्रेम व भगवंतावरील श्रद्धा यांचा सुंदर संगम झालेला असतो. अशा वेळी राम महलात प्रवेश करतात आणि आपल्या मातेला भक्तिमय अवस्थेत पाहून क्षणभर स्तब्ध होऊन उभे राहतात. पूजा संपवून त्या आपल्या प्रिय पुत्राकडे कौशल्या माताने प्रेमाने पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि मायेची कोमल झळाली होती. त्यावेळी कौशल्या मातेच्या चरणी वंदन करतात. त्यावेळी माता अत्यंत आनंदी होत्या, कारण त्यांना रामांच्या राज्याभिषेकाची बातमी माहीत होती. त्यांनी प्रेमाने रामाला उचलले. त्या प्रेमळ स्वरात म्हणाले, बाळा रघुनंदना, तू धर्मशील आहेस, वृद्ध आणि महात्मा ऋषींसारखा गुणसंपन्न आहेस. तुझ्या अंगी उत्तम कीर्ती, आपल्या कुलाला शोभेल असा धर्म आहे. आता तुझा राज्याभिषेक होणार आहे. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. म्हणून म्हणतात, आता तू तुझ्या पित्याचे दर्शन घे आणि त्यांचे आशीर्वाद घे. त्यांच्या कृपेने तुझे राज्य अधिक मंगल होईल. बाळा, आधी काहीतरी भोजन करून घे. मोठ्या कार्यपूर्वी शरीराला
बळ हवे म्हणून ती आई म्हणते की जेवून घे तू, असे म्हणून त्या श्रीरामांना भोजन कक्षाकडे घेऊन जाऊ लागल्या. त्यांच्या मनात केवळ आनंद, उत्साह आणि पुत्राच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने होते. पण श्रीराम मात्र शांत आणि स्थिर होते. त्यांच्या मनात येणाऱ्या कठीण प्रसंगाची जाणीव होती, तरीही त्यांनी आपल्या मातेला त्या क्षणी दुःख होऊ दिले नाही. अशा प्रकारे एकीकडे मातृप्रेम ओथंबलेले कौसल्या मातेचे प्रेम हृदय प्रेमाने भरून गेले होते, तर दुसरीकडे श्रीराम अत्यंत संयमाने येणाऱ्या वनवासाच्या कठीण सत्याला स्वीकारण्याची तयारीत होते. श्रीराम पुढे शांतपणे म्हणाले, माते, तुम्ही मला इतक्या आनंदाने भोजनासाठी घेऊन चाललात, पण आता मला तुम्हाला अशी एक बातमी सांगायची आहे की ती ऐकून तुमच्या मनाला दुःख होईल, कदाचित भयही वाटेल. त्यांच्या आवाजात आदर, नम्र आणि अंतःकरणातील वेदना दडलेली होती. ते आपल्या मातेला अचानक धक्का बसू नये म्हणून अत्यंत संयमाने आणि काळजीपूर्वक प्रसंग सांगण्याची तयारी करत होते. मग हे ऐकून कौशल्या माता मात्र थोड्या चकित झाल्या आणि श्रीराम पुढे शांतपणे म्हणाले, माते, कृपया तुम्ही धीर धरा आणि शांत बसा. जे मी सांगणार आहे ते तुम्ही स्थिर चित्ताने ऐकावे, ही माझी विनंती आहे. माते, तुम्ही दुःखी होऊ नका. ते पुढे नम्रतेने म्हणाले, माते, कृपया धीर धरा. कितीदा त्यांनी समजून सांगतायत पहा. माझ्यामुळे तुम्हाला दुःख होऊ नये हीच माझी इच्छा आहे, असं म्हणून म्हणतात. त्यांनी क्षणभर स्वतःला सावरले. अंतःकरणात वेदना उसळत असल्या तरी चेहऱ्यावर कोणताही दुःखाचा विकार येऊ दिला नाही. उलट प्रसन्न आणि शांत भाव ठेवत त्यांनी आदराने योग्य क्षण साधून त्यांनी अत्यंत संयमाने मृदुवाणीने संपूर्ण घडलेली घटना सांगितली. कैकेयीने मागितलेले 2 वर, भरताला राज्य आणि स्वतःला 14 वर्षाचे वनवास हे सांगितले. हे सांगितल्यानंतर त्यांच्या आवाजात कुठेही खेद, संताप तर केवळ कर्तव्यनिष्ठा नव्हता, तर केवळ कर्तव्यनिष्ठा आणि पितृआज्ञेच्या पालनेची दृढ भावनाच होते. माता कौशल्या दुःखाने व्याकुळ होऊन रामांच्या चरणी कोसळल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागल्या. तेव्हा श्रीराम अत्यंत प्रेमाने, आदरतेने मातेला अलगत उचलले. त्यांनी त्यांना आपल्या जवळ बसविले. हळूवारपणे त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शाने माया, आदर आणि धीर होता. राम मृदू आणि सांत्वन करणाऱ्या स्वरात म्हणाले, माते, तुम्ही अशा प्रकारे खचून जाऊ नका. तुमचे हे दुःख पाहून माझे हृदय व्याकुळ होईल, पण या प्रसंगी आपण धैर्य सोडता कामा नये. माते, जीवनात सुखदुःख हे येतच असतात. धर्माच्या मार्गावर चालताना अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो, पण आपण आपल्या कर्तव्यापासून कधी विचलित होऊ नये. तर इथं कर्तव्य काय आहे असं वाटतं ना आपल्याला. तर इथं कर्तव्य एकच आहे की कैकेयीने त्यावेळेस वर विचारली नाही आणि आता ती विचारली, आणि दशरथ तिला शब्द दिले होते, तुला कोणचं वर पाहिजे मी तुला देतो म्हणून. मग हे कर्तव्यच आहे ना, की दशरथ राजांनी कैकेयीला वचन दिले, ते वचनाची पूर्ती करणे म्हणजेच कर्तव्य आहे ना. तर हे कौशल्या माताला भरत समजावून सांगतात. माते, पिताश्रींनी कैकेयी अतिशय प्रिय अशी राणी आहे आणि तिच्या इच्छेमुळे आज ही कठीण परिस्थिती उद्भवली आहे. पण अशा वेळी त्यांना धीर देणारे, त्यांचे दुःख हलके करणारे जर कोणी असेल तर ते तुम्हीच आहात. म्हणजे जी लाडकी राणी आहे तीच रागामध्ये आहे, तर दशरथाला कोण सांभाळणार? तुम्हीच सांभाळावं लागेल ना. मग त्यावेळेस तुम्ही धीराने राहा असं म्हणून ते समजून सांगतात. तुम्ही त्यांच्या जीवनसाथी आहात. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांना आदर देणे हे तुमचे कर्तव्य आहे. जर तुम्हीच दुःखात बुडून गेलात तर पिताश्रींना कोण सांभाळणार? म्हणजे बघा, एक मुलगा आपल्या आईला किती छान प्रकारे समजावून सांगतोय. म्हणूनच म्हणतेय रामायण हे एकदा तरी ऐकावं मनापासून, कारण कसे कसे त्यांचे संभाषण आहेत त्याच्यावरून आपण काय बोध घ्यायचे हे आपल्याला ह्याच्यातून कळतं. तर ते पुढे म्हणाले, माता, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अयोध्येत राहा.
पिताश्रीची सेवा करा आणि त्यांना संकटातून सावरण्याचा प्रयत्न करा. माझ्या जाण्याने त्यांना अधिक वेदना होतील, पण तुमच्या सहवासाने त्यांना थोडासा दिलासा मिळेल. आणि माझ्यासाठी म्हणून तुम्ही धैर्य धरा आणि मला वनवासाला जाण्याची परवानगी द्या. पिताश्रींची आज्ञा पाळणे हेच माझे परमकर्तव्य आहे. वनवास माझ्यासाठी दुःख नव्हे, तर एक धर्मपालनाची संधी आहे. म्हणजे हे जे मला वनवासाला जायचं जे मिळू लागलंय, संधी मिळतीये, ते म्हणजे धर्मपालनाची संधी आहे असं म्हणतात. म्हणजे बघा, ह्याच्यातून सुद्धा ते चांगलंच विचार करतात. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल तर मला कोणतीही अडचण भासणार नाही. तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी सर्वात मोठे बळ आहे. रामांच्या या धर्मनिष्ठ समजूतदार शब्दांनी माता कौशल्याच्या अंतःकरणाला स्पर्श केला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होतेच, पण त्यांना आता धैर्याची झळक दिसू लागली. त्या हळूवारपणे म्हणाले, रामा, तू खरे बोलतोस. या प्रसंगी मला धैर्याने वागले पाहिजे आणि तू म्हणल्याप्रमाणे कर्तव्यनिष्ठ राहायला पाहिजे आणि तुझ्या वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी माझीच आहे. तर मी आता प्रयत्न करते धीराने राहायचे, असे म्हणून ती सांगते. तर आता फक्त आपण कौशल्येपर्यंतच ही बातमी कळाली, हे ऐकलो. पण आता आपल्याला उद्या सुमित्रेला, भरताला, शत्रुघ्नाला सगळ्यांना ही बातमी कळणार आहे. नंतर अयोध्येत सुद्धा ही बातमी कळणार आहे आणि अयोध्येमध्ये सगळ्या राज्यामध्ये कसे दुःख व्यक्त होते हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तर उद्या आपण बरोबर 3 वाजता सगळे भेटूया आणि आपण ही कथा पुढे नेऊया. आणि हे सगळं सांगत असताना कौशल्या, लवकुश ही काव्यरूपी रामायण सांगत असताना कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिघांना दुःख होत असते. त्यांना त्यावेळेचे प्रसंग आठवण येते आणि कैकेयीला तर खूपच वाईट वाटते. खरंच मी किती वाईट वागले त्यावेळेस, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. फक्त एका दासीच्या बोलण्यावरती मी असं वागले, हे खूप चुकीचं वागले. म्हणून त्यावेळेस कैकेयीला खूप दुःख होत असते आणि भरत, शत्रुघ्न यांना सगळ्यांनाच दुःख होत असते. मग त्यावेळेस लवकुश पुढे सांगायला सुरू करतात कोणाकोणाला कसे दुःख झाले आणि प्रत्येकजण कर्तव्यनिष्ठ, धर्मनिष्ठ कसे पालन केले याचे वर्णन सगळं ते करत असतात. पण आता आपली वेळ संपली आहे, आजची वेळ संपली आहे. तर उद्या आपण 3 वाजता ही सगळी कथा ऐकूया. लवकुश मात्र अजूनही राजदरबारामध्येच आहेत. तर उद्या आपण ही सगळी कथा ऐकूया. तर मला जसे समजले तसे मी तुमच्या समोर प्रकट करण्याचे प्रयत्न केले. तर सगळी ही माझी गुरुकृपा आहे आणि भगवंताची कृपा माझ्यावर असल्यामुळे अशा गोष्टीवर मी अभ्यास करू शकते आणि तुमच्या प्रोत्साहनानेच मी हे अभ्यास करू शकते. म्हणून तुम्हा सर्वांना मी परत एकदा वंदन करते. करचरणं कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं पीतं वीतं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो, श्री महादेव शंभो, श्री महादेव शंभो. सीताकांत स्मरण जय जय राम. जानकी वल्लभ श्री रामचंद्र भगवान की जय.